आपली परवानगी असेल तर सुरू करूयात. पाहुणे जॉईन झाले. बरं बरं. माझा आवाज येतोय नमस्कार सर? मॅडम. नमस्कार सर्वांना. नमस्कार. हॅलो. हो ठीक आहे चालेल. नमस्कार सर जी. नमस्कार. दिनेश, आवाज येतोय माझा व्यवस्थित सर्वांना? हॅलो. हो येतोय तसं तुमचा आवाज येतोय, काही प्रॉब्लेम नाही, येतोय आवाज. हा ठीक आहे ठीक आहे, करू सुरू मग. व्यवस्थित येतो ना मोठ्या आवाज? हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं आजच्या या विशेष ऑनलाईन व्याख्यानासाठी उपस्थित आदरणीय कुलगुरू सर, आदरणीय प्रकुलगुरू सर, माननीय व्यवस्थापन परिषद व विविध अधिकार मंडळाचे सन्मानित सदस्य, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विभाग प्रमुख या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण गेल्या 3 आठवड्यापासून आपण हा एक अभिनव प्रयोग माननीय कुलगुरू सरांच्या संकल्पनेतून सुरू केलेला आहे. लॉकडाऊनमुळे विद्यापीठ जरी तासिका जरी प्रत्यक्ष बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने चालू आहे. शिक्षण थांबलं नाही पाहिजे आणि एक मोटिवेशनल स्पीच व्हावं, इंटरॅक्शन व्हावं या हेतून कुलगुरू सरांनी हे ऍक्टिव्हिटी सुरू केलेल्या आहेत. या मालिकेमध्ये आपण आज महाराष्ट्रातील जनसंपर्क क्षेत्रातील ख्यातनाम असे तज्ज्ञ, मार्गदर्शक आणि जवळपास 3 दशकं ज्यांनी महाराष्ट्राच्या माहिती जनसंपर्क विभागामध्ये उत्तम अशी कामगिरी केली असे माननीय अजय आंबेकर सर आणि ज्योती आंबेकर मॅडम, ज्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्तसंपादक होत्या, महाराष्ट्रातील एक नामवंत अशा निवेदक, विशेषतः आवाजाच्या तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि तीन दशक मुंबईमध्ये काम केल्यानंतर यांनी आपल्यासाठी आज विशेष सत्राचं आयोजन सरांच्या मान्यतेने आपण केलेलं आहे. या सत्रामध्ये सुरुवातीला माननीय हे मार्गदर्शन करतील, तर दुसऱ्या सत्रामध्ये ज्योती आंबेकर मॅडम मार्गदर्शन करतील आणि शेवटी माननीय कुलगुरू सरांच्या अध्यक्षीय समारोपाने हा कार्यक्रम संपेल. मी सर्वांच्या माहितीस्तव फार मोठा परिचय देत नाही. कुलगुरू सर, रजिस्ट्रार मॅडम, सर्व अधिकार मंडळाचे सदस्य यांचं परत एकदा हार्दिक स्वागत. सरांचा अत्यंत थोडक्यात परिचय मी करून देतो. अजय आंबेकर सर हे मूळ मराठवाड्यातलेच असून आपल्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. लोकमत या दैनिकातून पत्रकारिता सुरू करून माहिती जनसंपर्क विभागात जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ माहिती संचालक अशी त्यांची वाटचाल राहिली. महाराष्ट्रातल्या 4 मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून आंबेकर सरांनी काम केलेले. महाराष्ट्र शासनाच्या प्रोटोकॉल विभागाचे प्रमुख म्हणून, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक म्हणून असं फार मोठं काम सरांनी केलेले. सरांची जी पहिली ओळख आम्हाला झाली पत्रकारितेच्या विद्यार्थ्याला, ते शासन संवाद नावाचं सरांचं फार उत्तम असं पुस्तक आहे. आणि शासनामध्ये राहून सुद्धा शासनाची इमेज बिल्डिंग इज PR असं म्हटलं जातं. तर प्रतिमा निर्माण करण्याचं, प्रतिमा सुधारण्याचं काम गेल्या 30 वर्षानंतर केल्यानंतर अजय आंबेकर सर आणि ज्योती आंबेकर मॅडम हे आता नाशिकला स्थायिक झाले. ज्योती आंबेकर मॅडम सुद्धा मूळ मराठवाड्यातल्या आपल्या विद्यापीठाच्याच माजी विद्यार्थिनी आहेत पत्रकारिता विभागाच्या. आणि दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर अनेक वर्ष मॅडमनी वृत्त संपादक म्हणून काम केलेले. विशेषतः महाराष्ट्रातल्या राज्य शासनाच्या अनेक कार्यक्रमाचं, केंद्र शासनाच्या अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुद्धा मॅडमनी केलेलं आहे. आणि विशेषतः आवाजावर त्यांचा खूप चांगली कमांड आहे, खूप चांगला अभ्यास आहे. प्रेझेंटेशन स्टाईल, कम्युनिकेशन स्किल याविषयी मॅडम पण बोलणार आहेत. तर सर, आपण कार्यक्रम सुरू करूयात. चांगल्या पद्धतीनं संख्येनं लोक जॉईन झालेले आहेत. कुलगुरू साहेब, सुरू करूयात पहिलं सेशन. हा, सुरू करा ना. सुरू करा. हो सर, येस, थँक्यू. तर मी आंबेकर सरांना विनंती करेल, सर साधारण 11:10 झालेले आहेत, तर एक 11:45 पर्यंत तुमचं स्पीच होईल आणि त्याच्यानंतर मग ज्योती मॅडम बोलतील आणि मग जर काही क्वेश्चन आन्सर असतील तर आपण घेऊयात. तर गुड गव्हर्नन्स, पब्लिक गव्हर्नन्स, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल, आपल्याला प्रशासनाच्या अनुषंगाने जे जे मुद्दे आपणाशी मांडावेसे वाटतात तर ते आपण मांडावेत. मी सरांना विनंती करेल, आंबेकर सरांना, सर आपण मार्गदर्शन सुरू करावं. आवाज आलेला नाहीये सर, आवाज येत नाहीये. हा, मला नमस्कार. मला आपल्याशी संवाद साधली. ऐकू येते आता? हो, येतो सर. हा, नमस्कार. मला आपल्याशी संवाद साधण्याची. एक मिनिट, तुमच्या हाताच्या उजव्या बाजूला थोडं सरका, तुमच्या हाताच्या. हा, आता व्यवस्थित. नमस्कार. आता
मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल माननीय कुलगुरू महोदय तसंच विद्यापीठातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मी सुरुवातीला आभार मानतो. आजचं हे माझं व्याख्यान किंवा असं काही असणार नाही, आपल्याशी संवाद साधणार आहे मी. विशेषतः राज्यशास्त्राचा मी विद्यार्थी नाही किंवा अर्थशास्त्राचा नाही, परंतु प्रशासनाच्या अनुषंगानं सरकार या संकल्पनेच्या संदर्भामध्ये ज्या बाबी मला अनुभवायला मिळायला गेल्या 30 वर्षामध्ये, तर त्या घेऊन मी आपल्या समोर संवाद साधणार आहे. आणि माझा अनुभव आणि थोडाफार अभ्यास हे लक्षात घेऊन मी आपल्याशी संवाद साधतो. कृपया माईक अनम्यूट करावा प्रत्येकाने. माईक अनम्यूट करा प्लीज. माझा हा जो संवाद आहे हा मुख्यतः सरकारी यंत्रणा, शासन यंत्रणा, मंत्रालय, केंद्र सरकार, राज्य सरकार, विविध शासकीय कार्यालय या अनुषंगानं काही संकल्पनात्मक गोष्टी आहेत त्या समजावून सांगण्यासाठी मी ही संधी घेतलेली आहे. आपल्या जीवन व्यवहारामध्ये आपण अनेक वेळा बघितलंय की काही संस्था ह्या ज्याला काय म्हणून आनंदी वातावरणानं भरलेल्या असतात. म्हणजे आपण उदाहरणार्थ एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलो तर तिथं सर्व तुम्हाला आनंदी हसरे चेहरे पाहायला मिळतील. पण जर तुम्ही समजा हॉस्पिटलमध्ये गेलात तर सगळे दुःखी चेहरे पाहायला मिळतात. कोर्टामध्ये गेलात तर दुःखी चेहरे पाहायला मिळतात. तुम्ही जर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात तर तुम्हाला सगळे हसरे चेहरे पाहायला मिळतात. काही संघटना, काही संस्था, काही व्यवस्थापन, काही लोकेशन्स, स्थळ हे आनंदी चेहऱ्याच्या माणसांनी भरलेले असतात. तर काही संस्थांमुळे मात्र आपल्याला दुःखी किंवा कष्टी किंवा निष्काळभूत नजरेने फिरणारी माणसं पाहायला मिळतात. या हॉस्पिटल्सच्या किंवा कोर्टाच्या यादीमध्ये मी सरकारी कार्यालयाचा जर समावेश केला तर ती वावकं ठरू नये. बहुतेक सरकारी कार्यालयात तुम्ही गेलात, अगदी मंत्रालयात जरी गेलात किंवा कुठल्या विभागीय कार्यालयात गेलात, कुठल्याही महामंडळाच्या कार्यालयात गेलात तर तुम्हाला अतिशय दुःखी, कष्टी, निराश झालेली माणसं, काहीतरी आशा घेऊन आलेली माणसं निराश होऊन परत जात आहेत. फार काही आशा त्यांना दिसत नाहीये. अशा प्रकारचे चेहरे या तुम्हाला सगळ्या सरकारी वातावरणामध्ये पाहायला मिळतात. मग हे जे सरकारी वातावरण आहे हे आपल्यासारख्याच माणसांनी भरलेलं आहे. मग असं का असावं की या कार्यालयामध्ये येणारा कर्मचारी हा हसत मुखाने येतोय आणि परत जातानाही हसत मुखाने जातोय, अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला का मिळू नये? विशेषतः सर्व विकसित देशांमधल्या सरकारी कार्यालयांची ही स्थिती आहे. परंतु विकसित देशात मात्र आपल्याला अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळत नाही. मुळात तिथे सरकारी कार्यालयात येणारी माणसं ही फारशी नसतातच, कारण त्यांना सहजरित्या सगळ्या सरकारी सेवा सुविधा उपभोगायला मिळतात. त्यामुळे त्यांना जसं आपल्याला कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, तसं सरकारी कार्यालयाची पायरी चढायची वेळ येत नाही. ह्या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करताना आपण काही गोष्टी संकल्पनात्मक अशा समजावून घेऊया की जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं का ते आपण बघूया. शासन म्हटलं की आपल्यासमोर अशा प्रकारचं चित्र येतं. जे चित्र असं असतं की आपल्याला सरकार काही देऊ पाहतंय आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं सरकार काही आपल्याकडनं हिरावून घेतंय. विशेषतः उद्योगपती, उद्योजक, व्यापारी यांच्यासाठी तर हे बोलकं चित्र आहे, की आपल्याला असं वाटतं की सरकार आपल्याला काहीतरी देतंय, परंतु खऱ्या अर्थानं सरकार आपल्याकडनं काहीतरी घेतंय, अशा प्रकारची आपली काही दिवसानंतर सरकारबद्दलची प्रतिमा होऊन बसते. ते असं का व्हावं? याचा आपण जरा शोध घेऊया. हा घेताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, की सरकार म्हणजे आपल्या लेखी सरकार म्हणजे कोण? शासन म्हणजे कोण? मंत्रालय, मुख्यमंत्री, राज्यपाल का मंत्रिमंडळ? हा जरी राज्य प्रशासनाचा विषय असला, तरी प्रत्येकासाठी प्रत्येकाचं सरकार वेगळं असतं. म्हणजे शेतकऱ्यांसाठी किंवा गावकऱ्यांसाठी आपल्या गावाचा सरपंच हा सरकार असू शकतो. एखाद्या स्वयंसेवी संघटनांसाठी चॅरिटी कमिशनर हा सरकार असू शकतो. एखाद्या विद्यार्थ्यासाठी कॉलेजचे प्राध्यापक किंवा प्राचार्य हे सरकार असू शकतात. एवढंच काय, तर एखाद्या मुलासाठी कुलसचिवांच्या शिपाई हा पण सरकार असू शकतो. मंत्रालयामध्ये एखादा जो कर्मचारी आहे टायपिस्ट त्याच्यासाठी सचिव हे सरकार असू शकतं. प्रत्येकासाठी प्रत्येकाचं वेगवेगळं सरकार असतं. हे जरी गृहीत धरलं आपण, तरी एकंदर समाज व्यवहारामध्ये आपलं सरकार म्हणून नेमकं कोण? कलेक्टर, एम-एल-ए,
पालकमंत्री, सचिव, मुख्य सचिव, मंत्री, मुख्यमंत्री, गव्हर्नर, MP हे सगळे सरकार का यांचं मिळून सगळं सरकार बनतं? आपल्याकडे लोकशाहीची व्याख्या आपल्याला माहिती आहे की लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, कार्यकारी मंडळ, अमुक ढमुक तमुक हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपल्या संदर्भामध्ये जो निर्णय घेतो तो कोण असतो? तर ते आपलं सरकार असतं. शहरातल्या नागरिकांसाठी आयुक्त किंवा महापौर हे सरकार असू शकतात. परंतु प्रशासनाचे लेखी राज्य कारभारामध्ये सरकार म्हणजे राज्यपालांच्या नावानं कारभार हाताळला जात असल्यामुळं राज्यपाल हे सरकार असतं. परंतु प्रत्यक्षात कारभार करणारा जे मंत्रिमंडळ असतं ते आपल्यासाठी सरकार असतं. या पार्श्वभूमीवर या सगळ्या सरकारांची म्हणजे आपण त्याच्यामध्ये अगदी सरपंच घेऊया, आमदार घेऊया, खासदार घेऊया, जिल्हा परिषद घेऊया, मंत्रालय घेऊया, विविध विभागीय कार्यालय घेऊया, मंडळं, महामंडळं, प्राधिकरणं, आयुक्तालय, संचालनालय ह्या सगळ्या मोठ्या अवडंबराची खरंच आपल्याला गरज आहे का? सरकार या संकल्पनेची आपल्याला गरज आहे काय? कोणाला हा राज्यशास्त्राचा प्रश्न वाटेल, परंतु आपण फार अगदी ज्याला म्हणू शास्त्रीय कसोटीवर घासून किंवा विविध व्याख्या घेऊन किंवा विविध विचारवंतांनी सांगितलेले विचार ऐकून त्यांच्या लेखी सरकार म्हणजे काय, शासनाची आवश्यकता म्हणजे काय याचा धांडोळा न घेता आपण ज्याला प्रॅक्टिकल पर्पज म्हणूया, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपल्याला सरकारची आवश्यकता का भासते? अनेक लोकांना असं वाटतं की सरकारची आवश्यकता आपल्याला संरक्षणासाठी आवश्यक आहे, कारण आपल्याला देशाला वाचवण्याकरता संरक्षण हे आवश्यक असतं. बाकी काही जरी केलं नाही तर सरकारने हरकत नाही, परंतु संरक्षणासाठी आपलं सरकार हवं. कोणाला वाटेल की आपला इंटरनल जो संरक्षण आहे म्हणजे लॉ अँड ऑर्डर, कायदा आणि सुव्यवस्थेकरता सरकारची आवश्यकता असते, बाकी कोणत्याही गोष्टीसाठी सरकारची आवश्यकता नाही. एक गट असा आहे की ज्याला असं वाटतं की सरकारची जबाबदारी ही समाज कल्याण करणं ही आहे. गरिबांना अन्न, वस्त्र, पाणी, निवारा देणं हे सरकारचं काम आहे. जे पीडित आहेत त्यांना आधार देणं हे सरकारचं काम आहे. जे दिव्यांग आहेत त्यांना आधार देणं हे सरकारचं काम आहे. एकंदरच सामाजिक कर्तव्यासाठी सरकार हे असणं आवश्यक आहे. परंतु पलीकडे जाऊन असलं प्रत्येकाला सरकार या संकल्पनेची आवश्यकता जरी वेगळी वाटत असली तरी खरं सरकारचं काम किंवा शासनाचं काम हे अर्थशास्त्राशी संबंधित असावं. ते कसं आहे आपण थोडं पुढे समजावून घेऊया. आपल्याला माहिती आहे की जेव्हा ज्याला आपण कम्युनिस्ट राजवट म्हणू किंवा समाजवाद म्हणू किंवा साम्यवादी राजवट म्हणू, त्या राजवटीमध्ये सरकारनं समाज कल्याण करावं यासाठी त्याची आवश्यकता असते असं म्हटलं जातं. दुसरा भाग असतो तो भांडवलदारी व्यवस्थेचा की ज्याच्यामध्ये सरकारनं कमीत कमी हस्तक्षेप करावा, लोकांना स्वातंत्र्य द्यावं आणि समाज ज्याप्रमाणे चालतो त्याप्रमाणे चालू द्यावं आणि आवश्यक तेव्हाच हस्तक्षेप करावा, अशा प्रकारची भांडवलदारीची व्यवस्थेची एक संकल्पना आहे. परंतु आता जेव्हा जगभरामध्ये साम्यवादी राजवटीची संख्या कमी होत असताना किंवा बहुतेक साम्यवादी राजवट हे भांडवलशाहीकडे किंवा ओपन इकॉनॉमीकडे वळलेली असताना मग या खाजगीकरणाच्या काळामध्ये शासनाची आवश्यकता काय? असा एक प्रश्न निर्माण होतो. मला आठवतं की साधारणतः 1990-91च्या आसपास आपल्याच मराठवाड्यातले एक कलावंत दिलीप घारे आणि यशवंत देशमुख यांचं गाजराची पुंगी हे एक नाटक खूप गाजलं होतं. 2 पात्रांचं ते नाटक आणि त्यांनी केलेली थट्टा मस्करी, गावाचं वातावरण, एकंदर तिथल्या त्या भागातल्या तरुणांची वेदना एक खूप गमतीशीर पद्धतीने त्यांनी ती मांडली होती. त्यातला तो संवाद म्हणजे 1990चा तो नाटकातला संवाद मला अजूनही आठवतो. त्याच्यामध्ये यशवंत देशमुख दिलीप घारेंना मस्करीमध्ये असं विचारतात, की "अरे बबन्या" ज्याचं ते जे काही नाव असेल त्या पात्राला उद्देशून ते म्हणतात, "अरे बबन्या, मी असा विचार करतोय की आपण तर शेत बटाईनं देतो. तसं आपण देशच जर बटाईनं चालवायला दिला तर कसं होईल?" मला त्यावेळेस खूप हसवलं त्याचं आणि नंतर मग आत्तापर्यंत मला तो संवाद आठवतोय. खरंच आपण आता हळू-हळू 1990 नंतर अनेक गोष्टी आपल्या भाषेमध्ये बटाईनं किंवा कुळानं किंवा लीजनं किंवा कंत्राटानं द्यायला सुरुवात केलेली आहे. ज्याला आपण आता BOT म्हणतो किंवा आउटसोर्सिंग म्हणतो. अशा प्रकारचं काम आपण करतोय. पूर्वी आपण रस्त्यासाठी टॅक्स द्यायचो. पूर्वी आपण शिक्षणासाठी टॅक्स द्यायचो किंवा सरचार्ज द्यायचो किंवा शुल्क द्यायचो. परंतु आता मात्र खाजगीकरणाच्या काळामध्ये आपण सरकारला टॅक्स न देता किंवा रस्त्यासाठीचं सरचार्ज किंवा उपकर न देता आपण काय करतोय, तर आपण आता टोल टॅक्स देतो.
पूर्वी आपण शिक्षणासाठी जर सरचार्ज देत असू तर तसा न देता आपण त्यासाठी खाजगी शाळांचा माध्यमाचा मार्ग पत्करतो. पूर्वी आपण समजा शेतीसाठी सरकारनं हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त करायचो. तर आता सरकार काय करत आहे, तर इन्शुरन्स म्हणजे क्रॉप इन्शुरन्स काढतंय आणि आपण त्यातलं आपलं अंग बाहेर काढून घेतोय. तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स भरायला सांगताय. पूर्वी आपण आरोग्यासाठी सरकारनं हस्तक्षेप करावा यासाठी आपण जो टॅक्स द्यायचो, जो विक्री कर असेल किंवा आयकर असेल, या माध्यमातून सरकारकडे जे काही उत्पन्नात आलेलं असेल त्या उत्पन्नातून खर्च करून सरकार आरोग्य व्यवस्था उभारायचं. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये काय होतंय, तर आपण आरोग्य विमा घेतो आहोत आणि सरकारची जबाबदारी कमी करण्याचा प्रयत्न करतो किंवा सरकार त्यातनं हळूहळू कमी पडतंय. थोडक्यामध्ये ज्या गोष्टी सरकारनं सामाजिक न्यायापोटी किंवा समाज कल्याणासाठी म्हणून करणं अपेक्षित असतं, त्यातनं हळूहळू अंग बाहेर काढलं जातंय आणि एक खाजगीकरणाचं युग होतंय, ज्याच्यामध्ये नागरिक हे थेट आपल्या त्या संस्थेला पैसे देत आहेत आणि बीओटी तत्वावर किंवा बाह्य स्रोतावर सेवा किंवा वस्तू यांचा उपभोग घेत आहेत. मग असं असेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सरकार नावाच्या संस्थेचा हा जो तुम्हाला पूर्ण मोठा अवडंबर सांगितला मी, ज्याच्यामध्ये अगदी सरपंचांपासून ग्रामसेवकांपासून ते मुख्य सचिवांपर्यंत कॅबिनेट सेक्रेटरीपर्यंत हा सगळा जो मोठा व्यापक पसारा आहे, त्या पसाऱ्याची आवश्यकता काय? ही आवश्यकता हळूहळू कमी होण्याची चिन्ह आहेत किंवा काय? हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. आता आपण जर असं म्हटलं की सरकारचं कर्तव्य हे सामाजिक न्यायासाठी विविध सोयी-सुविधा पुरवणं हे आहे. परंतु त्या आता कमी होत आहेत. त्यामुळे सरकारच्या हस्तक्षेपाची गरज नाहीये. उद्या जर असं म्हटलं की आपण सरकार हे किमान लॉ अँड ऑर्डरसाठी आवश्यक आहे. पण असं जर म्हटलं की उद्या लॉ अँड ऑर्डर एखादी सुरक्षा एजन्सी सरकारनं टेंडर काढून सिलेक्ट केली. त्या सुरक्षा एजन्सीला मी पैसे दिले आणि मग त्यांच्याकडनं मी सुरक्षेची अपेक्षा केली. तर लॉ अँड ऑर्डरच्या सरकारच्या ज्या भूमिकेचा आपण उल्लेख केला, त्याची गरज भासणार नाही. परंतु असं होण्याची शक्यता नाहीये. याचं कारण मी पुढे आपल्याला विशद करतो. मोनोपोली तयार न होऊ देणं हे सरकारच्या अस्तित्वाचं महत्त्वाचं कारण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण आता राज्यशास्त्राकडनं हळू-हळू अर्थशास्त्राकडे वळलो आहोत. उद्या जर मी असं ठरवलं, की सुरक्षा देणं किंवा सगळ्या सोयी, सुविधा, सर्व्हिसेस जे सरकार आता करतंय, इव्हन ओपन मार्केटमध्ये, ते सुद्धा सरकारनं इतर लोकांना द्यायला सुरुवात केली असेल, त्याचं खाजगीकरण केलं असेल, तरीही सरकारची आवश्यकता यासाठी उरते, कारण ह्या मार्केट इकॉनॉमीमुळे, ओपन इकॉनॉमीमुळे मोनोपोली तयार होण्याची भीती असते आणि ही मोनोपोली दूर करण्याकरता सरकार नावाच्या यंत्रणेची आवश्यकता असेल. भले त्यासाठी आत्ता जो मोठा पसारा आपण मांडून ठेवलाय, जो आपण स्वातंत्र्यानंतर आपल्याला जी अर्थव्यवस्थेची पद्धत स्वीकारावी लागली, त्या पद्धतीमुळं तो पसारा मांडला गेला असेल. तो पसारा कमी होईल, परंतु त्याची आवश्यकता अजिबात भासणार नाही, असं मात्र अजिबात होणार नाही. आता मार्केट फेल होतं म्हणजे काय होतं, हे आपण पाहूया. मार्केट फेल होतं म्हणजे ज्यावेळेस पुरवठा वस्तूंचा आणि सेवेचा हा नियमितपणे होण्यास रोख लागतो किंवा बंधन येतात, त्यावेळेस मार्केट फेल होतं. म्हणजे मागणी आहे, परंतु पुरवठा केला जाऊ शकत नाही. किंवा दुसऱ्या दिशेला इथे पुरवठा खूप होतो आहे, परंतु मागणी तयार दिली जात नाही. अशा वेळेस मार्केट फेल होतं आणि हे मार्केट फेल होऊ द्यायचं नसेल, तर सरकारी यंत्रणेची आवश्यकता असते. सरकारी शासन यंत्रणेची आपल्याला आवश्यकता असते. यातनं पुढे आपण प्रवास करतो आहोत प्रायव्हेट गुड्स आणि पब्लिक गुड्सकडे. मला माहिती आहे मी थोडंसं शास्त्रीय भाषेत बोलतोय, परंतु अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला शासनाची चौकट, शासनाची आवश्यकता का आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातूनच पुढे आपण विद्यापीठ, विद्यापीठाची आवश्यकता याकडेही या दृष्टिकोनातून बघू शकतो, याचा मला विश्वास आहे. शासनाची आवश्यकता आहे ती पब्लिक गुड्स आणि कॉमन गुड्स यांच्या आवश्यकतेकरता, यांच्या पुरवठ्याकरता. जे अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहेत किंवा प्राध्यापक आहेत, त्यांना याबाबत फार सविस्तर समजून सांगण्याची आवश्यकता नाहीये. परंतु मला असं वाटतं, की आपण जेव्हा सरकारी यंत्रणेला दोष देतो किंवा सरकारी यंत्रणेकडनं खूप अपेक्षा व्यक्त करतो किंवा सरकारनं अमुक करावं, तमुक करावं अशा गोष्टी जेव्हा बोलतो, तेव्हा ही जर चौकट आपण लक्षात घेतली, तर माझी खात्री आहे, की आपण सरकारी यंत्रणेला दोष न देता आपण त्यांची अपरिहार्यता, त्यांच्या मर्यादा आणि त्यांची आवश्यकता कुठल्या गोष्टीपर्यंत आहे, हे लक्षात घेतलं, तर आपलं मत थोड्या प्रमाणात बदलू शकतं, याची मला खात्री आहे. हा थोडासा एक किचकट असा मी तक्ता तुमच्या समोर ठेवतोय. थोडासा बारकाईनं बघा, अभ्यासा आणि मग आपण त्याच्या आधारे विश्लेषण करूया.
हा समोर तुम्हाला जो तक्ता दिसतोय त्याच्यामध्ये वरच्या कॉलम मध्ये मी नेचर ऑफ गुड्स लिहिलंय आणि त्या नेचर ऑफ गुड्सचे दोन प्रकार आहेत. एक आहे एक्सक्लुडेबल नॉन एक्सक्लुडेबल आणि दुसरा प्रकार आहे रायवल नॉन रायवल. म्हणजे थोडक्यात कुठल्याही वस्तू किंवा सेवा, आपण गुड्स मध्ये वस्तू आणि सेवा दोन्ही घेऊया, कुठल्याही वस्तू किंवा सेवा दोन प्रकारच्या असतात. एक तर त्या एक्सक्लुडेबल असतात किंवा नॉन एक्सक्लुडेबल. म्हणजेच त्या वस्तूचा किंवा त्या सेवेचा उपभोग घेण्यापासून एखाद्याला मी वंचित ठेवू शकतो किंवा वंचित ठेवू शकत नाही. दुसरा भाग त्या वस्तूचा केवळसा हा वर दाखवल्याप्रमाणे रायव्हल किंवा नॉन रायव्हल. म्हणजे ती वस्तू किंवा ती सेवा एखादी व्यक्ती जर त्याचा उपभोग घेत असेल तर त्याचा उपभोग दुसऱ्या माणसाला घेता येणार नाही. परंतु काही वस्तू आणि काही सेवा अशा असतात की ज्यांचा उपभोग हा सर्वांना एकाच वेळी घेता येतो. आता उदाहरणार्थ एखादी वस्तू ज्याला आपण अगदी सफरचंद म्हणूया, सायकल म्हणूया, किंवा कपडे म्हणूया, की ज्याच्यामध्ये ती एखादी व्यक्ती जर त्या वस्तूंचा उपभोग घेत असेल तर ती प्रायव्हेट गुड जाते. परंतु प्रायव्हेट गुड केव्हा होईल, की जेव्हा ती वस्तू घेण्यापासून मला एखाद्याला रोखता येईल. मला जर ऍपल खरेदी करायचं असेल, सफरचंद खरेदी करायचं असेल तर त्यासाठी मला एक्सक्लुडेबल करता येतं. म्हणजे त्यासाठी मला पैसे मोजावे लागतात. म्हणजे कुठल्याही माणसाला ती घेण्यापासून मला वंचित ठेवता येतं जर त्याची किंमत असेल तर. पण आपल्याला माहिती आहे कुठलीही वस्तू मोफत मिळत नाही. त्यामुळे बहुतेक जे कन्झ्युमर गुड्स आहेत ते प्रायव्हेट गुड्स आहेत. कारण ह्या कन्झ्युमर गुड्स किंवा ग्राहक वस्तू ज्याला म्हणू आपण, ह्या वस्तूंचा उपभोग घेत असताना सगळ्यांना तो एकाच वेळी घेता येत नाही. एका व्यक्तीला एकदाच घेता येतो आणि त्याचबरोबर त्या वस्तूचा उपभोग घेण्यापासून एखाद्याला वंचित ठेवता येतं. त्याला आपण प्रायव्हेट गुड्स म्हणतो. परंतु आपण जर तिसऱ्या कॉलममध्ये बघितलं, की अशा प्रकारच्या काही वस्तू असतात, की ज्या सर्वांना उपभोग घेता येतो, परंतु त्याला रोखता येतं त्याचा उपभोग घेण्यापासून. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या इंटरनेटची वेबसाईट आहे. इंटरनेटची वेबसाईट एकाच वेळी हजारो लोकांना, लाखो लोकांना बघता येते. परंतु जर त्याच्यावर पैसे आपण आकारायला सुरुवात केली, तर मात्र ती एक्सक्लुडेबल होऊन जाते. म्हणजे जी गोष्ट एक्सक्लुडेबल आहे, जी गोष्ट रायव्हल आहे, ती प्रायव्हेट गुड्स आहे. जी गोष्ट नॉन रायव्हल आहे, परंतु एक्सक्लुडेबल आहे, ती प्रायव्हेट गुड्स आहे. परंतु काही वस्तू अशा असतात, की ज्या नॉन एक्सक्लुडेबल आहेत, पण रायव्हल आहेत. म्हणजे आता पब्लिक पार्क आहे किंवा पब्लिक रोड्स आहेत. ह्या पब्लिक पार्कवर किंवा पब्लिक रोडवर मला कोणालाही येण्यापासून वंचित करता येत नाही, कारण ती सार्वजनिक मालमत्ता आहे. परंतु ती रायव्हल आहे का? हो, रायव्हल आहे. कारण एकाच वेळी मला त्या पार्कमध्ये लाखो माणसांना आणता येत नाही, तर 100 माणसांना आणता येतं. चौथी गोष्ट आहे जी पब्लिक गुड्स आहे, कारण ती नॉन रायव्हल पण नॉन एक्सक्लुडेबल आहे. म्हणजे उदाहरणार्थ डिफेन्स. डिफेन्स करता मला कोणाला पैसे द्यावे लागत नाहीत. परंतु मी जरी पैसे दिले काय किंवा नाही दिले काय, मला डिफेन्सचा किंवा देशाने पुरवलेल्या संरक्षणाचा फायदा मिळतो. म्हणजेच ती पब्लिक गुड्स आहे. रस्त्यावरचे लाईट्स हे एकाच वेळी लाखो लोकांना त्याचा फायदा मिळू शकतो, हजारो लोकांना मिळू शकतो, 4 लोकांना मिळू शकतो. त्याच्याकरता काही पैसे लागतात का? नाही लागत. म्हणजेच डिफेन्स, स्ट्रीट लाईट किंवा दूरचित्रवाणी वाहिन्या की ज्या फ्री आहेत किंवा विकिपीडियासारखं माध्यम जे लाखो लोकांना पाहता येतं आणि जे मोफत आहे. आता मी जे हे सगळे सांगितले प्रकार तुम्हाला प्रायव्हेट गुड्स, कॉमन गुड्स आणि पब्लिक गुड्सचे, त्याचा सरकारशी काय संबंध आहे? तर आहे. जसं महात्मा गांधी म्हणाले होते, की कुठलाही निर्णय घेताना जर तुम्ही गोंधळत असाल, तर तुम्ही शेवटच्या माणसाचा चेहरा नजरेसमोर आणा आणि त्याचं भलं होईल या दृष्टीने निर्णय घ्या. तसंच सरकारचं कर्तव्य काय असतं किंवा काय असावं, जर एखादी गोष्ट एखाद्या सरकारने करावं किंवा करू नये, असं जर आपल्याला प्रश्नचिन्ह असेल, तर मग तो जो निर्णय आहे, तो कॉमन गुड्स बद्दल आहे का पब्लिक गुड्स बद्दल आहे का प्रायव्हेट गुड्स बद्दल आहे? हे आपण विचारात घ्या आणि मग लक्षात घ्या, की सरकारचं कर्तव्य हे पब्लिक गुड्स पुरवणं यावर आहे. त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. लस मोफत द्यायची का नाही द्यायची? इथपासूनचा जो प्रश्न आहे, त्यापासून ते एखाद्या गावामध्ये शेततळं, एखाद्या गावामध्ये तलाव निर्माण करायचा का नाही करायचा? मनोरंजन पार्क उभा करण्याकरता कराची सवलत द्यायची का नाही द्यायची? अशा प्रकारचे असंख्य निर्णय विविध पातळ्यांवरच्या सरकारी केंद्रांना घ्यावे लागतात. मग ते ग्रामपंचायत असो किंवा गट समिती असो किंवा जिल्हा परिषद असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो. या प्रत्येकाला जर निर्णय घेताना काही प्रश्न निर्माण झाला असेल, तर पब्लिक पॉलिसीमधल्या लोकांचं सांगणं असं असतं, की पब्लिक गुड्स निर्माण होतात का? जर त्या होत असतील, तर सरकारनं त्यात हस्तक्षेप करावा. तर सरकारी यंत्रणेनं त्याबाबत निर्णय घ्यावा, असं म्हटलं जातं.
मी थोडे 2 मिनिटं थांबतो यासाठी, की आता हा जो एक सेक्शन सांगितला त्या संदर्भात जर काही कोणाला प्रश्न असेल, तर तुम्ही विचारू शकता. मग मी पुढच्या सेक्शनकडे येतो. कोणाला काही विचारायचं आहे? काही शंका आहे? नाही, कंटिन्यू करा सर. शेवटी कंटिन्यू करू. ठीक आहे, हरकत नाही. हो. आता हे आपण बेसिक पाहितलं, की सरकार म्हणजे कोण आणि सरकारनं निर्णय घेण्यासाठी सर काय एक मिनिट. आधार. हां, बोला. सर थोडंसं पीआरच्या अँगलनं जे आहे ना, हे तर खूप चांगलंच आहे. तर त्या अँगलनं जसं एका संस्थेची इमेज तुम्ही खूप मोठं काम केलं राज्य सांगतो शासनात. तर तो पण हो, सांगतो. ते सांगतो मी. आता या पार्श्वभूमीवर म्हणजे आपण सरकार म्हणजे काय बघितलं, शासकीय सरकारी यंत्रणा कशासाठी आवश्यक असते हे बघितलं. आता आपण थोडंसं प्रॅक्टिकली येऊया. सरकार निर्णय कसे घेतं? म्हणजे आपल्याकडे एक खूप उत्कंठेचा किंवा उत्सुकतेचा भाग असतो, की सरकारने एखादा निर्णय घेतला, की हा निर्णय का घेतला किंवा कसा घेतला याबद्दल आपण विचार करतो. एकतर तो निर्णय घेतल्यानंतर आपला आनंद आनंद होतो किंवा निर्णय घेतल्यानंतर ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की हा कशाला निर्णय घेतला? पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की कुठलाही निर्णय एखाद्या संघटनेला किंवा संस्थेला घेताना फार रॅशनली विचार केला जातो असं नाही अनेक वेळा. अनेक फोर्सेस, अनेक दिशेनी, अनेक पद्धतीनं कार्यरत असतात आणि त्यामुळं सरकारी यंत्रणेला निर्णय घेणं हे क्रमप्राप्त असतं. आत्तापर्यंत मी ज्या भूमिकांमध्ये काम केलंय, म्हणजे मी केंद्र स्तरावर पण काम केलं आहे, मी मंत्रालयातही काम केलं आहे, क्षेत्रीय स्तरावरही काम केलं आहे. अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकांना हजर राहण्याची मला संधी मिळालेली आहे. हे करत असताना माझं निरीक्षण असं आहे, म्हणजे फार काही माझा मोठा दावा नाहीये किंवा यासाठी आपण जर विचारलं तर माझ्याकडे आकडेवारीचं आधार पण नाहीये. परंतु सर्वसाधारणतः शासकीय निर्णय जे होतात, ते निर्णय घेण्यासाठी ज्या काही फोर्सेस काम करतात किंवा सरकारी यंत्रणांना बाध्य केलं जातं, तर ते कुठले हे आपण बघूया आणि मग संजय शिंदे म्हणतात त्याप्रमाणे आपण त्या विषयाकडे वळूया. आपला एक सर्वात मोठा असा समज आहे, की सरकारनी सत्तास्थान ग्रहण करण्यापूर्वी जे घोषणापत्र जाहीर केलं असतं, त्याच्या आधारे निर्णय घेतला जातो. पण बहुतांश वेळा तसं नसतं. अनेक वेळा सरकारला आवडो किंवा न आवडो, ज्युडिशियरीच्या डायरेक्टिव्हमुळं, न्यायसंस्थेच्या निर्णयामुळं निर्णय घेणं हे क्रमप्राप्त असतं. आपल्याला माहीत असलेली अतिशय जवळची उदाहरणं आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जवळपास 10 वर्षापूर्वी खूप मोठी टीका झाली होती आणि त्यावेळेस हायकोर्टानं सांगितलं होतं, की अमुक एक अधिकारी हा त्याची सर्व्हिस असेपर्यंत त्या पोस्टवर कायम केला जावा, कारण त्यांनी चांगलं काम केलंय. सरकारला ते आवडो किंवा ना आवडो, त्या अधिकाऱ्याला त्याची नियुक्ती तो रिटायर होईपर्यंत तिथं करणं हे क्रमप्राप्त ठरलं होतं. आपल्याला माहीत असेल, की साधारणतः 20-25 वर्षापूर्वी शहरांमध्ये 15 वर्षांपेक्षा जुनी वाहनं ही येऊ नयेत, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता आणि त्याचं पालन सरकारला अधिसूचना काढून करावं लागलं होतं. सरकारला आवडो किंवा न आवडो हा निर्णय घ्यावा लागला. गोविंदा संदर्भातला निर्णय आपल्याला माहिती आहे मुंबईमध्ये त्याबद्दल खूपच मोठं वादळ निर्माण झालं होतं, की अमुक वयाच्या मुलांना गोविंदा बनवू नये, अमुक थर, इतके थर लावू नये, अशा प्रकारचे बंधनं सरकारला घालावे लागले आणि त्याला कारण होतं न्यायालयाचा निर्णय. दुसरं महत्त्वाचं कारण जेव्हा सरकार निर्णय घेते, विशेषतः राज्य सरकार, तेव्हा त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डायरेक्टिव्हज असतात, त्या डायरेक्टिव्हचं पालन करण्याकरता निर्णय घ्यावे लागतात आणि आपल्याला असं वाटतं, की सरकारनं हा आपल्या भल्यासाठी निर्णय घेतलाय. पण अनेक वेळा जसा JNRMI जवाहरलाल नेहरू रूरल ही स्कीम आहे अर्बन मिशनची. अ, अ, त्यानुसार केंद्राचं अनुदान मिळत होतं. त्यामुळे सरकारला निर्णय घ्यावे लागले आणि महानगरपालिका, नगरपालिका यांना मदतीचा हात द्यावा लागला किंवा त्यांच्याकरता काही डायरेक्टिव्हज द्यावे लागले. वार्षिक आराखडा पूर्वी केंद्र सरकार मान्य करायचं, आता तशी पद्धत नाहीये. त्यामुळं अ, नाहीतर आपला वार्षिक आराखडा राज्याचा मंजूर करण्याकरता अनेक बंधनं सरकारला घालून घ्यावी लागायची. नरेगा आहे, त्या संदर्भातला निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला होता. कारण केंद्राचे डायरेक्टिव्हज होते, केंद्राचा पैसा होता आणि केंद्राने अटी टाकल्या होत्या. सर्वात महत्त्वाचं कारण जे आपल्याला माहीत नसतं आणि जे फारसं माध्यमांमध्ये येत नाही, ते म्हणजे आपण जागतिक संघटनांना किंवा जागतिक स्तरावरचे जे वित्त संस्था आहेत, त्यांना दिलेल्या कमिटमेंटमुळं केंद्र सरकारला, राज्य सरकारला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. आणि आपलं असं वाटतं, की हा निर्णय आपल्या भल्यासाठी घेतला आहे. आपल्या सर्वांना MDG माहिती आहे. विद्यापीठातल्या मंडळींना MDG बद्दल सांगायची गरज नाही. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल, ज्याचा आपण दुसऱ्या भाषेमध्ये त्यांना वेगळ्या अर्थानं बोलतो आहोत, की ज्याच्यामध्ये आपल्याला जगातली गरिबी कमी करायची, जगातला
भूक कमी करायची आहे, जगामध्ये रोजगार वाढवायचा आहे, जगामध्ये सुशिक्षितांचं प्रमाण वाढवायचं आहे, याच्याकरता देश पातळीवरच्या संघटनांकडे आपण जी कमिटमेंट दिली आहे, ती कमिटमेंट पूर्ण करण्याच्या दिशेनं आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात. एक 20 वर्षापूर्वी आपल्याकडच्या MSCBचं आपण 4 कंपन्यांमध्ये विभाजन केलं होतं. तो निर्णय जागतिक बँकेकडनं कर्ज घेण्यासाठी आपल्याला घ्यावा लागला आणि आपल्याला आवडो किंवा न आवडो अशा प्रकारचं विभाजन करावं लागलं. वॉटर युजर्स असोसिएशन धरणांसाठी आपल्याला जागतिक बँकेचं कर्ज पाहिजे होतं, परंतु त्यावेळेस जागतिक बँकेने अट टाकली होती की तुम्ही तुमच्या धरणांचं बांधकाम केल्यानंतर कालव्यांमधनं जे पाणी उचललं जातं त्या शेतकऱ्यांची तुम्ही असोसिएशन तयार करा आणि त्यांना कालव्याची दुरुस्ती करू द्या आणि त्यांच्याकडे ते अधिकार सोपवा, पाण्याचं वाटपही त्यांच्याकडे सोपवा. अशा प्रकारचा कायदा नियम हे राज्य सरकारला त्यावेळेस करणं बंधनकारक झालं होतं, कारण त्यावेळेस आपण जागतिक बँकेकडनं कर्ज घेतलं होतं आणि बँकेनं तसे निर्देश आपल्याला दिले होते. आता हे जे निर्णय होतात, ह्या निर्णयाची प्रक्रिया नेमकी कशी असते आणि त्यामध्ये कोणाला आणखीन समाविष्ट करून घेतलं जातं. मी आतापर्यंत जे तुम्हाला 6-7 प्रकार सांगितले, त्याबरोबरच लेजिस्लेचरचा, विधिमंडळाचा एक मोठा भाग असतो की ज्याच्यामध्ये आश्वासन दिल्यामुळं सरकारला काही गोष्टी कराव्या लागतात. ज्यामध्ये बहुतेक एखाद्या विरुद्ध चौकशी करू किंवा आम्ही एखादी हमी किंमत देऊ, अशा प्रकारचे निर्णय हे सरकारला बंधनकारक होतं विधिमंडळातल्या कामकाजाची परिस्थिती पाहून आणि सरकारला तो निर्णय घ्यावे लागतात. आणि सर्वात शेवटी येतं तुमचा निवडणुकीतल्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही जे आश्वासन दिले असतात, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही घेतलेले निर्णय. आता मला असं वाटतं की विद्यापीठाच्या प्राध्यापकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा अभ्यासाचा विषय होऊ शकतो, की कुठलीही सरकारी यंत्रणा जेव्हा निर्णय घेते, तेव्हा ते निर्णय घेण्यामागे कुठले फोर्सेस कुठल्या दिशेने काम करत असावेत याचा शोध घेणं आणि खरोखरच त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या बाह्य यंत्रणांचा दबाव हा किती आहे आणि अंगभूत ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू की लोकांच्या कल्याणाचा विचार किती आहे, याचा शोध घेऊन त्याचा एक डेटा कलेक्ट करून त्याचं विश्लेषण करून लोकांपुढे ते मांडण्याचा एक चांगला विषय आहे असं मला वाटतं. आणि जर आपल्या विद्यापीठामधल्या कोणी प्राध्यापकांनी किंवा विद्यार्थ्यांनी हा जर विषय घेतला तर मी त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करू शकेन आणि या सगळ्या संशोधनामध्ये भाग घेऊ शकेन. नॅचरल कॅलॅमिटीमध्ये पण निर्णय घ्यावे लागतात. आपल्याला माहिती आहे की लातूरचा भूकंप झाला आणि मग सरकारला ठरवावं लागलं की बांधकाम जो प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये तुम्हाला भूकंप रोधन क्षमतेबद्दलचा विचार करणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुमच्या बांधकामाचा आराखडा हा मंजूर केला जाणार नाही. अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागला. आता हल्लीच्या काळामध्ये सिव्हिल सोसायटीचं प्रेशर आपल्याला माहिती आहे राजस्थानमधल्या काही संघटनांमुळं किंवा अण्णा हजारेंमुळं आपल्याला माहितीचा अधिकाराचा कायदा घ्यावा लागला किंवा लोकायुक्तांसंदर्भातला निर्णय अजून पेंडिंग असला तरी त्याबद्दल एक जनआंदोलन निर्माण झालं होतं. अशा प्रकारचे निर्णय हे सिव्हिल सोसायटीच्या दबावामुळं आपल्याला घ्यावे लागलेले आहेत. काही कमिटीज किंवा कमिशन्स शासन नियुक्त करतं. त्यांच्या रिकमेंडेशनमुळं सरकारला निर्णय घेणं भाग पडतं. त्याच्यामध्ये जॉइंट पार्लिमेंटरी कमिटी असते किंवा इन्क्वायरी कमिटीज असतात, ज्या सरकार नेमतं आणि अनेक वेळा काही कमिट्यांचे निर्णय हे बंधनकारक असण्याची अंगभूत तरतूद त्यामध्ये असते, काही वेळा ती नसते. आता हा सगळा जो फापट पसारा मी सांगितला, हा खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये प्रशासनिक विभाग आहे. विद्यापीठाच्या मंडळींना सहसा सरकारी यंत्रणेशी फार कमी संबंध येतो. मंत्रालयामध्ये उच्च शिक्षण विभाग सोडला किंवा स्थानिक पातळीवर संचालक उच्च शिक्षण जर कार्यालय आपण जर वगळलं, तर बाकी सहसा वैयक्तिक स्तरावर जी आपल्याला कामं असतात, त्या निमित्तानंच आपल्याला सरकारी कार्यालयाशी संबंध येतो. ज्याच्यामध्ये आपल्याला क्षेत्रीय कार्यालय माहिती आहेत, निमशासकीय कार्यालय माहिती आहेत, मंडळं आहेत, प्राधिकरण आहेत, महामंडळं आहेत, उपक्रम आहेत. ह्या सगळ्या यंत्रणांमार्फत शासनाची निर्णय प्रक्रिया ही राबवली जाते. जसं विद्यापीठ पातळीवर प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार प्रत्येक विभागांसाठी, प्रत्येक अधिकारासाठी हे ठरवून दिले आहेत, की विभाग प्रमुखाने कितीपर्यंत खर्च करावा, त्याला प्रशासकीय अधिकार किती आहेत. तसंच राज्य शासनामध्ये ही जिल्हाधिकाऱ्यांना किती वित्तीय अधिकार आहेत, विभागीय आयुक्तांना किती आहेत, महापालिका आयुक्तांना किती अधिकार आहेत, सचिवांना किती आहेत, उपसचिवांना किती आहेत, या प्रकारची एक चौकट ही बांधून दिलेली आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय, कायदा दुरुस्ती, धोरणात्मक निर्णय या संदर्भातल्या ही एक चौकट ही शासनानं प्रत्येक यंत्रणेला ही ठरवून दिली. कोणी कुठलं किती काम करावं या संदर्भातही शासनानं अलोकेशन ऑफ बिझनेस हे ठरवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये साधारणतः दरवर्षांनी थोडा बदल होत असतो. परंतु सर्वसाधारणतः एखादा विषय जर आला,
तो विषय हा कृषी विभागानं हाताळावा का सहकार विभागानं हाताळावा, त्या वित्त विभागानं हाताळावा का नियोजन विभागानं हाताळावा, अशा प्रकारचं एक चौकट ही अलोकेशन ऑफ बिझनेसमध्ये राज्य शासनाने प्रत्येकाला घालून दिलेली आहे. जसं प्रत्येक अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या कामाचं वाटप केलं आहे, त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाच्या कामाचं वाटप केलं आहे. एखादा विषय जेव्हा नवीन येतो, उदाहरणार्थ समजा आता क्रिप्टोकरन्सी हा विषय आला जो पूर्वी नव्हता, तर हा विषय कोणी हाताळावा, की हा नवीन विषय आहे किंवा 20 वर्षापूर्वी आपल्याकडे सरकारी यंत्रणेमध्ये माहिती तंत्रज्ञान हा विषय नव्हता, तर माहिती तंत्रज्ञान हा विषय विज्ञान विभागानं हाताळावा का माहिती जनसंपर्काने हाताळावा का तंत्रज्ञान विभागाने हाताळावा का शिक्षण विभागाने हाताळावा, अशा प्रकारचे प्रश्न होते. जेव्हा असे नवीन नवीन विषय शासनासमोर येत असतात, तेव्हा ते कुठल्या विभागाने हाताळावेत याच्या प्रकारची स्पष्ट सूचना ही अलोकेशन ऑफ बिझनेसद्वारे शासन हे त्या विभागाला घालून देत असतं. आपल्याला सांगायला हरकत नाही की गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये आपण ज्याला मिनिस्ट्रीज म्हणतो, परंतु आपल्याकडे राज्य शासन स्तरावर आपण मंत्रालय न म्हणता त्याला विभाग म्हणतो. म्हणजे केंद्र पातळीवर कृषी मंत्रालय आहे, परंतु राज्य पातळीवर मात्र कृषी विभाग आहे. कृषी मंत्रालय राज्य पातळीवर नसतं, तर कृषी विभाग असतो. तसं प्रत्येक विभाग हा राज्य शासनाच्या पातळीवर विभाग म्हणून मानला जातो. परंतु गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये मात्र मंत्रालय असतात आणि मंत्रालयाच्या खालोखाल त्यांचे विभाग असतात. तर अशा प्रकारचं अलोकेशन असतं. त्याच्यामध्ये या पूर्ण डिटेलमध्ये मी जाणार नाही, ज्याच्यामध्ये डायरेक्टरेट्स आहेत, सेमी गव्हर्नमेंट बॉडीज आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटच्या अंडर डायरेक्टरेट आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटच्या अंडर सेमी गव्हर्नमेंट बॉडीज आहेत, प्रत्येक डिपार्टमेंटच्या अंडर सोसायटी ऍक्ट खाली किंवा ट्रस्ट ऍक्ट खाली किंवा कंपनी ऍक्ट खाली वेगवेगळ्या संस्था या रजिस्टर होतात. हा सर्वसाधारण चार्ट आहे. मी याच्यात तपशिलामध्ये जाण्याची गरज नाहीये, वेळेची मर्यादा लक्षात घेता. अधिकाऱ्यांचं वाटप मी तुम्हाला सांगितलं की जसं आपल्या विद्यापीठ स्तरावर ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांचं वाटप केलं असतं, तसंच राज्य शासन स्तरावर प्रत्येक अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये त्यांनी किती खर्च करावा या संदर्भातले त्याला वित्तीय अधिकार आहेत, त्याला प्रशासकीय अधिकार आहेत, कोणाची अपॉइंटमेंट करायचे अधिकार कोणाला आहेत याबद्दलचं सुस्पष्ट विवरण हे या सगळ्या अधिकार वाटपाच्या यादीमध्ये, ज्याला आपण प्रशासकीय अधिकार म्हणून आणि वित्तीय अधिकार म्हणून, या दोन्ही बद्दलही अतिशय व्यवस्थित प्रमाणामध्ये स्पेल आउट केलं असतं. हे मी तुम्हाला सगळं का सांगितलं प्रवचन? हे यासाठी सांगितलं की आपण जेव्हा शासकीय यंत्रणेमध्ये प्रवेश करतो, तेव्हा एक प्रकारची दुर्मुखलेले चेहरे, निराश असलेले चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. आपण जेव्हा टेबलाच्या या बाजूला असतो, म्हणजे मी मंत्रालयाची पायरी चढत असेल किंवा मी जिल्हाधिकारी कार्यालयात जात असेल किंवा मी स्टॅम्प अँड ड्युटी ऍक्टमध्ये जात असेल किंवा मी जातीचा दाखला काढण्याकरता तहसीलदाराच्या कार्यालयात जात असेल, विविध परवाने किंवा परवानग्या घेण्याकरता मी समजा आरटीओ कडे जात असेल किंवा एफटीए कडे जात असेल, तर एक प्रकारची निराशा किंवा मळं माझ्या चेहऱ्यावर दाटून जात असतं आणि कशाला मी हे काम करतोय, कशासाठी मला ही गरज पडली आहे, असं आपल्याला होऊन जातं. मला खात्री आहे की प्रत्येकाचा अनुभव हा शासकीय कार्यालयाबद्दल चांगला असेलच असं नाही. परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही आपलीच भावंड आहेत, हेच आपल्याच घरची माणसं आहेत जी या सरकारी कार्यालयामध्ये आहेत. ह्या लोकांच्या मर्यादा या आपण समजावून घेतल्या पाहिजेत. त्यांचे अधिकार, त्यांचे व्याप, त्यांच्याकडे असलेल्या प्रायोरिटीज, त्यांच्याकडे येणारी कामाची प्रेशर, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या मर्यादा समजून घेतल्या पाहिजेत. हे करत असतानाही आपण जेव्हा व्यापक विचार करतो शासकीय यंत्रणेबद्दलचा, तो विचार करण्यासाठीची एक पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली. मी हे आणखीन एका या कारणासाठी सांगितलं, की जसं आपल्यासाठी सरकारी यंत्रणा आहेत, तसं विद्यापीठ ही सुद्धा काही लोकांसाठी यंत्रणाच आहे. सरकारी यंत्रणाच आहे. विद्यार्थ्यांसाठी, प्राध्यापकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, कॉलेजेससाठी, या सगळ्या घटकांसाठी विद्यापीठ आणि विद्यापीठाचं प्रशासन ही एक मोठी सरकारी यंत्रणाच त्यांच्यापैकी आहे. माझी खात्री आहे, की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे येणारा जो घटक आहे, भले विद्यार्थी असतील किंवा प्राध्यापक असतील, यांच्यासाठी पण विद्यापीठाचा परिसर हा एक सरकारी कार्यालय असू नये, तो असणार नाही याची मला खात्री आहे. कारण आपला उद्देश हा या लोकांसाठीच काम करणं, त्यांचं कल्याण करणं अशा प्रकारचा असतो. हे करत असताना त्यांना आनंद देणं, त्यांच्यामध्ये समाधान मिळवणं, हे आपलं कर्तव्य असलं पाहिजे असं मला वाटतं. मी अतिशय विस्तारानं न सांगता ज्याला काय म्हणू आपण मॅक्रो एनालिसिस अशा प्रकारचं मी केलेलं आहे. मायक्रोमध्ये फार मी गेलेलो नाहीये. खूप गोष्टी यामध्ये तपशिलाने सांगता येतील. परंतु वेळेचं मर्यादा लक्षात घेऊन मी थोडंसं लवकर आटोपतो घेतो. आणि जर आपल्याला काही विचारायचं असेल, तर मी हा फोरम प्रश्न विचारण्यासाठी खुला करतो. धन्यवाद सर. सॉरी, ऐकून आलं मला, परत सांगा.
Thank you very much. I am Professor Rampal Sharma. Can I ask one हा बोला सर. हा बोला शर्मा सर. सर आवाज हा आ प्लीज तुमचा आवाज मेरी आवाज आ रही परत है? सांगा. सर आपने काफी हाँ बोलिए सर. सरकार से सरकार से संबंधित काफी आपने जानकारी हमको दी है, लेकिन हाँ हाँ विद्यापीठ में बहुत सारे विद्यार्थी हमारे आजकल शर्मा सर आपकी आवाज नहीं सुनाई दे रही बराबर. आवाज बीच में कट हो रहा है. सर मुझे बहुत टेक्स्ट सारे हमारे मैसेज कर देना, विद्यार्थी पूछता हूँ सर. सेक्टर से तोपर्यंत नौकरी करते हैं, प्राइवेट कंपनी डालने की कोशिश करते हैं, तो उनके लिए सरकार के थ्रू क्या एक्चुअली मान लो तो प्राइवेट तुम्हाला समजला का? पूरा नहीं 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 शर्मा सर पूरा नहीं समझ में आया, क्या पूछना चाहिए थे आप? खाजगी कंपन्यांचा काय फायदा होऊ शकतो मुलांना, असं एक प्रश्नाचं स्वरूप दिसते सर. नाही मला कळलं नाही. खाजगी मुलांना फायदा काय होऊ शकतो म्हणजे? म्हणजे नाही, खाजगीकरणानंतर मुलांना संधी आता वाढल्यात की काय? हा 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 थोडासा व्यापक विषय आहे. हा थोडासा व्यापक विषय आहे, ज्याला आपण आता अलीकडे उदारमतवाद म्हणतो किंवा लिबरलिझम म्हणतो. त्यानुसार सरकारने कमीत कमी हस्तक्षेप करावा आणि ओपन मार्केट किंवा ओपन इकॉनॉमीला जास्तीत जास्त वाव द्यावा, ज्याच्यामुळं अनेक नोकऱ्याचं प्रमाण वाढू शकतं. कारण आपलं असं वाटतं की सरकार ही नोकरी देणारी यंत्रणा आहे. अशा प्रकारचं आता कुठेही उदाहरण शिल्लक राहिलेलं नाहीये, साम्यवादी राष्ट्र सोडली तर. त्यामुळं जेवढं खाजगीकरण होईल, आपल्याला माहित असेल की 1990 पूर्वीचा भारत आणि 1990 नंतरचा भारत हे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात खाजगीकरणामुळे नोकऱ्याच्या संध्या किंवा व्यवसाय करण्याच्या संधी ह्या उपलब्ध झालेल्या आहेत, ज्या पूर्वी सगळं वातावरण सरकारी होतं त्यावेळेस नव्हत्या. त्यामुळं खाजगीकरणानंतर उलट जास्तीत जास्त वाव मुलांना किंवा तरुणांना हा त्यांचे व्यवसाय सुरू करायला, त्यांचा व्यापार सुरू करायला, नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेला आहे. थँक्यू. अजून आहे कोणाचा प्रश्न? एक दोन प्रश्न घेऊ आपण जर असतील. हॅलो. सर मीच एक प्रश्न विचारतो संजय. सर एक प्रश्न असा आहे की हा बोल. अलीकडच्या काळामध्ये लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत, ज्याच्यात विधिमंडळ एक किंवा आपण संसदीय मंडळ म्हणतो आणि दुसरं प्रशासन, तर अलीकडच्या काही वर्षामध्ये या 2 स्तंभामध्ये संघर्ष निर्माण झाल्यासारखं वाटतंय, जसं पोलीस विभाग आणि राज्य शासन सध्या करून. या 2 स्तंभामध्ये हा ठीक आहे शर्मा सर. तर लोकशाहीचे 2 शासन आणि प्रशासन, म्हणजे जसं यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे की राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे, तर या दोघांमध्ये काही मधल्या काळामध्ये मतभेद वाढले किंवा समन्वय नाही, असं एक चित्र तयार झालेलं आहे, आपल्याला काय वाटतं? बरोबर आहे. काय झालंय की अलीकडे तुम्ही बघितलं असेल की न्याय संस्था पण अधिकाधिक सरकार चालवण्याकडे त्यांचं प्रवास होतोय का काय अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह निर्माण करणारी काही वक्तव्य आपण बघितली किंवा विचारवंतांचे मत पण ऐकलंय. प्रत्येक आपल्याकडे ह्या ज्या 3 संस्था आहेत, कारण खऱ्या अर्थानं पत्रकारिता किंवा वृत्तपत्र किंवा प्रसार माध्यम हा आपण चौथा स्तंभ हा ज्याला काय म्हणतो आपण व्यवहारामध्ये आहे असं समजतो. परंतु तार्किकदृष्ट्या किंवा राज्यघटनेच्या लेखी आपल्या 3 संस्था आहेत. या 3 संस्था या एकमेकांवर चेक अँड बॅलन्सेसचं काम करतात आणि अतिशय उत्कृष्ट अशी ही यंत्रणा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या राज्यघटनेतनं आपल्याला ह्या यंत्रणेचा एक सुस्पष्ट मार्ग आखून दिला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक संस्थेचं स्वतंत्र, स्वायत्त असं अस्तित्व हे मान्य केलं आणि ते अधोरेखित केलंय अनेक ठिकाणी. त्यामुळं कार्यकारी मंडळ हे अतिशय सवंग शब्दामध्ये कधीच बुजूर होऊ शकणार नाही याची खात्री बाळगण्याकरता न्यायसंस्था आहे. न्यायसंस्था ही प्रत्येक क्षणी कुठल्याही क्षणी वरचढ होऊ नये याच्याकरता आपल्याकडे संसदीय व्यवस्था आहे. म्हणजे एकीकडे संसद आहे, एकीकडे न्याय व्यवस्था आणि एकीकडे कार्यकारी मंडळ आहे.
या तिघांचंही स्वतंत्र महत्व आणि अस्तित्व आणि स्वायत्तता ही अबाधित आपल्या राज्यघटनेत ठेवलेली आहे. परंतु अनेक वेळा निर्माण झालेली परिस्थिती, निर्माण झालेली घटना, होणारी वक्तव्य आणि त्याही पेक्षा त्या स्थानावर असलेली ती व्यक्ती, त्या व्यक्तीचा स्वभाव धर्म हे लक्षात घेतलं तर अडचणीची परिस्थिती अनेक वेळा निर्माण होताना आपण बघितलेलं आहे. परंतु ही त्यावेळेस झालेली परिस्थिती ही नंतर कालांतरानेही अनेक वेळा करेक्ट झालेली बघितलेलं आहे. त्यामुळं तुम्ही जर वर्षभरापूर्वी न्यायसंस्थेची झालेली वक्तव्य आणि अलीकडच्या काळामध्ये होणारी वक्तव्य आणि पुन्हा 1-2 वर्षांनी होणारी वक्तव्य ही जर पडताळून बघितलं तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी चेक अँड बॅलन्सेस चा वापर होतोय आणि पुन्हा सर्वजण आपापली स्वायत्तता किंवा दुसऱ्याचं स्वातंत्र्य हे अबाधित ठेवतायत. हे असे गोष्टी होत राहणार. प्रत्येकजण स्वतःला वरचढ करण्यासाठी प्रयत्न करत राहणार, स्वायत्त ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहणार आणि या चेक अँड बॅलन्सेस मधनच या घुसळण्यामधनच आपली जी लोकशाही व्यवस्था आहे ही जास्तीत जास्त स्थिर होते किंवा करेक्टिव्ह मेजर्स घेऊन स्वतःला करेक्ट करत ही सुधारत पुढे जात असते. ओके ओके, थँक्यू. अजून आहे प्रश्न कोणाचा? नाहीतर मग दुसरं सेशन सुरू करूया. हॅलो चालेल. थँक्यू. धन्यवाद कुलगुरू सर, आपण मला संधी दिली. सर, आपले सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. कारण आपलं साधारण 2 तासाचं प्रेझेंटेशन असलेला हा असा विषय होता. खरं तर वेळेअभावी आम्ही आपल्याला न्याय देता आला नाही. येस, मनपूर्वक धन्यवाद. मी नाही आणि थोडंसं ज्योती आंबेकर ऑनलाईन मध्ये मॅडम मर्यादा यांचा- पडतात हे मला माहिती आहे. तर मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो आणि एक अर्ध्या मिनिटातच आपण पुढचं सत्र सुरू होईल अशी व्यवस्था करूया. प्लीज, थँक्यू. आंबेकर सरांची झालेले मनपूर्वक धन्यवाद. यानंतर ज्योती आंबेकर मॅडम या कम्युनिकेशन स्किल प्रभावी संवाद कौशल्य या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि स्तुती अध्यक्ष समोर हा कार्यक्रम संपेल. ज्योती आंबेकर मॅडम. हा, वेलकम मॅडम. येस नमस्कार नमस्कार. संजय सर, मला थोडंसं 1 मिनिटात थोडं पार्श्वभूमी सांगायच्यात जे सहभागी झालेले आहेत त्या मंडळींविषयी मला जाणून घ्यायला आवडेल अगोदर. ओके मॅडम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रोफेसर प्रमोद येवले सर, कुलगुरू सर, कुलसचिव मॅडम आणि सर्व अधिकार मंडळाचे सदस्य तसेच प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी अशा पद्धतीनं सहभागी मंडळी आहेत. आणि आपण प्रशासनामध्ये काम करत असताना कशा पद्धतीनं प्रभावी संवाद कौशल्य पाहिजे, कशा पद्धतीनं समोरच्याला इंटरॅक्ट झालं पाहिजे, कशा पद्धतीनं एक ऑफिस मधलं कल्चर पाहिजे, या अंगाने मांडणी करावी अशी आपल्याला विनंती आहे. धन्यवाद शिंदे सर. आणि एक मिनिट, प्राध्यापक मंडळी पण आहेत, त्यामुळे कम्युनिकेशन स्किलचा त्यांना पण कसा उपयोग होऊ शकतो अजून प्रभावी पद्धतीने, तो पण मुद्दा मांडू शकतात. नक्की. सगळ्यात अगोदर माननीय कुलगुरू, माननीय कुलसचिव, सगळ्या प्राध्यापक मंडळी, विद्यापीठाचा सगळा स्टाफ यांना सगळ्यांना अगोदर मी नमस्कार करते. आणि या सगळ्या दिग्गजांबरोबर मला थेट संपर्क साधायची संधी मिळते याचा मनापासून आनंद पण होतोय मला. थोडीशी पार्श्वभूमी अगोदर सांगते. संवाद कौशल्य म्हणजे मागच्या मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी मी आपल्या विद्यापीठामध्ये आले होते. स्टाफ कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारे प्राध्यापक मंडळी आहेत, त्या सगळ्या प्राध्यापकांशी संपर्क याच विषयावर, संवाद कौशल्य या विषयावर चर्चा करण्यासाठी आले होते. अतिशय छान आणि विरळा असा अनुभव होता माझा तो. संवाद कौशल्याची कार्यशाळा घेत राहावी किंवा या पद्धतीने आपण काही लोकांशी इंटरॅक्शन करावं असं मला याची जाणीव केव्हा झाली ते अगोदर थोडीशी पार्श्वभूमी सांगते. ज्यावेळी मी औरंगाबाद म्हणजे आपल्या मराठवाडा विद्यापीठामध्ये शिकून UPSC ची परीक्षा पास होऊन भारतीय माहिती सेवेत दाखल झाले आणि पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आले, खास करून मुंबईमध्ये आले. आणि बऱ्याचदा बोलताना इतर मंडळींना जाणवायचं की माझ्या भाषेचा लहेजा काही वेगळा आहे किंवा बोलण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. मी असं नाही म्हणणार की कुठल्याही म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा पुणे मुंबई असेल अशी कुठलीही भाषा शुद्ध किंवा अशुद्ध अशी नसते, पण एक प्रमाण भाषा असते.
तर प्रमाण भाषा बोलण्यामध्ये कुठेतरी मी थोडीफार कमी पडत असेन असं मलाही जाणवत होतं. कारण कधी-कधी बोलताना म्हणायचे, "अरे, हिचं बोलणं काहीतरी थोडंसं वेगळं आहे." अर्थात आजच्या माझ्या बोलण्याकडे तुम्ही जाऊ नका, कारण याच्यावर आता संस्कार झालेले आहेत या माझ्या भाषेवरती. तेच नेमके काय झाले, कसे झाले हे सांगणं फार अगत्याचं आहे. कारण पुढं हा विषय आपोआपच हे का महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. ही परीक्षा पास झाल्यानंतर मी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या न्यूज रीडर्सच्या ज्या एक्झाम आहेत, ज्याच्यासाठी प्रोफेशनल व्हॉइस असणं अपेक्षित असतं, आवश्यक असतं. त्या परीक्षा दिल्या आणि जाता-जाता उल्लेख करून सांगायला हरकत नाही. मला आनंदाचा भाग म्हणून सांगते, की या 12,000 विद्यार्थ्यांमध्ये मराठवाड्याची ही त्यावेळची महिला राज्यात पहिली आली होती आणि मराठवाड्यातली एकमेव अशी वृत्तनिवेदक आहे, की जी संपादक पण होती. तर असा एक योग त्यावेळी जुळून आला. पण सुरुवातीला जेव्हा मी बातम्या वाचायला लागले, आता ही मी 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. तर मी उच्चारवाद बातम्या वाचायची. परीक्षा पास झाले, रिटर्न झाले, ओरल झाले, स्क्रीन टेस्ट झाली, सगळं झालं. पण बातम्या वाचत असताना मला कळायचं मी एरवी नॉर्मल बोलते, पण स्टुडिओत गेल्यानंतर मात्र मी उच्चारवाद बोलते. आणि समहाऊ मी समाधानी नसायची. माझ्या माझ्या कामाविषयी समाधानी नसायची. आणि बाहेर आल्यानंतर स्टुडिओतनं मी अनेकांना विचारायची, की "कसं झालं? ठीक झालं का?" स्वतः रेकॉर्डिंग करायची घरात, ते बघायचे जाऊन. पण मला रेकॉर्डिंगही आवडत नव्हतं, स्वतःचं काम फारसं आवडत नव्हतं. आणि बाहेर तर आपले जे हितचिंतक असतात, सहकारी असतात, ते एकदम असं डायरेक्ट बोलत नाहीत ना, की "नाही तुझा आवाज आम्हाला एवढा छान असं असं ठीक आहे, चांगलं झालं. काही चुका तर झाल्या नाहीत तुझ्या हातून." असं म्हणायचे जुजबे. पण ती गोष्ट माझ्या मनात सतत, सतत, सतत फिरत राहायची, की नाही आपण आपल्या कामाला न्याय देत नाही, आपण आपल्या व्यवसायाला न्याय देत नाही, आपण लाखो प्रेक्षकांना रिस्पॉन्सिबल असतो. त्यांना आपला आवाज ऐकावासा वाटला पाहिजे, आपले शब्दोच्चार आणखीन सुधारले पाहिजेत, यासाठी मेहनत कशी घ्यावी हे मला कळत नव्हतं. मग कोणीतरी बोलता-बोलता मला संदर्भ दिला, की डॉक्टर अशोक रानडे सर जे आहेत, अलीकडच्या काळातच त्यांचं निधन झालं. त्याची तुम्ही आता स्क्रीनवर सगळं सविस्तर डिटेल्स पण बघू शकता. अतिशय मोठे सद्गृहस्थ ज्याला म्हणता येईल, ज्यांनी संगीताचा गाढा अभ्यास केलेला आहे, ज्यांनी शास्त्रीय संगीत आणि सगळ्या संगीत प्रकार सगळेच त्यांनी हाताळले. याशिवाय अनेक प्रकारची पुस्तकं लिहिली. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्रामध्ये ते जवळ-जवळ 16 वर्ष संचालक होते. नंतर एन-सी-पी-ए तुम्हाला माहीत असेल, फार मोठी संस्था आहे मुंबईमध्ये जी राष्ट्रीय स्तरावर ज्याचं नाव आहे, त्या संस्थेचे पण ते उपसंचालक होते. नाटकांचं अनेक नाटकांचं त्यांनी संगीत संयोजन केलेलं आहे. बैठकीची लावणी असेल, शाहिरी असेल, ओवी असेल, लोकसंगीत असेल, असे अनेक अभ्यासपूर्ण कार्यक्रमांचं सादरीकरण त्यांनी केलं, ज्याची मी स्वतः एक साक्षीदार होते. सरांचा हा सगळा प्रवास काही काही बाबतीमध्ये मला अनुभवण्याची संधी मिळत गेली. आणि त्याच वेळी मला कळालं, की आवाज आणि भाषणशास्त्र जे आहे, याच्यामध्ये सरांनी खूप अभ्यास केलेला आहे. मग मला प्रश्न पडला, की ते ते मार्गदर्शन करतील की नाही आपल्याला? मग एक दिवशी मी सरांच्या घरी गेले बांद्र्याला आणि विचारलं, की "सर मी असं-असं काम करते, पण मला समाधान वाटत नाही. माझ्या कामाविषयी मी फारशी समाधानी नाहीये. तर आवाज माझा आणखीन नीट करण्यासाठी काय करता येईल?" तर त्यांनी मला समजावून सांगितलं, की ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये बोलणं प्रमाण भाषा काय असते आणि भाषेचा लहेजा कसा बदलतो, व्यायामाचे कुठले-कुठले प्रकार आहेत. माझी जी ही कार्यशाळा आहे ती 4 तासाची आहे कुलगुरू सर आणि सगळे प्रात्यक्षिक मी करून घेते. पण आता ह्या आपल्या कोरोनामुळे आपण थेट भेटू शकत नाही, बोलू शकत नाही. पण म्हणजे सरांनी जे शिकवलं ते नंतर सरांनी पुस्तक रूपाने कुठे आणलं नाही किंवा YouTubeवर कुठे अवेलेबल नाही आणि सर वारल्यानंतर मात्र ही कुठेतरी परंपरा खंडित होते, की काय असं मला वाटायला लागलं. सरांनी जे शिकवलं ते आपण इतरांना शिकवावं. कदाचित गुरूंना आपण ही एक छोटीशी आदरांजलीच व्हायल्यासारखं आहे असं मानून मी मंत्रालयातले अनेक अधिकारी म्हणजे यशदामध्ये रेग्युलर वर्कशॉप घ्यायला जायला लागले. त्याचं मी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलं आणि अनेक ठिकाणी आपली अमरावतीची अकादमी आहे, जिथं राज्य शासनाच्या स्टाफचे पण खूप वेगवेगळे वर्कशॉप्स होत असतात तिथे. शिवाय आपले विद्यापीठ, अनेक विद्यापीठांमध्ये किंवा मास कम्युनिकेशनच्या स्टुडंट्ससाठी हे सगळं करायला गेले हळू-हळू आणि लक्षात येत गेले, की ह्याची गरज आहे. त्याची एक छोटी पार्श्वभूमी अशी आहे, की रानडे सर मला असं म्हणाले होते, की "तुला जर न्यूज रीडर म्हणून माझ्याकडे प्रशिक्षण घ्यायला यायचं असेल, तर त्याला काही मी फारसं महत्त्व देत नाही. मला नेहमीच असं वाटतं, की आपला आवाज जो आहे, तो आवाज योग्य पद्धतीनं प्रत्येकाने वापरला पाहिजे. मग ती घरातली महिला असो म्हणजे ज्याला आपण होम मेकर म्हणतो, गृहिणी किंवा प्राध्यापिका असो, नाहीतर कोणी कुठल्याही स्तरातले कॉलेजमध्ये जाणारी मुलं असू देत, अ, सरकारी यंत्रणेत काम करणारा स्टाफ असू देत, आपल्या विद्यापीठातला अनेक स्टाफ आज हे सगळं बघतोय. त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण मंत्रालयातल्या
क्लास 1 ऑफिसर्ससाठी मी अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत यशदामध्ये. जे जे अधिकारी आता नोकरीत रुजू होणार आहेत त्यांच्यासाठी. तर बऱ्याचदा असं असतं की आपल्या बोलण्याची भावना तशी नसते. पण आपण ज्या पद्धतीने बोलतो, आपली जी बॉडी लँग्वेज असते, आपले जे शब्दोच्चार असतात, त्याच्यावरती येणारे आघात असतात, या सगळ्यामुळे सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीचा एक कम्युनिकेशन पास होत असतं, जे कधी-कधी अपेक्षित नसतं. तर या सगळ्यासाठी आपण नेमकं काय केलं केलं पाहिजे? तर त्याच्यासाठी जे वेगवेगळे आवाजाचे व्यायामाचे प्रकार आहेत, ते आपण नेमके कशा पद्धतीने करून घेता येतील, यातनं हे आकाराला आलं आणि अ, असे सगळे व्यायाम मी थेट प्रत्येकाकडनं करून घेते, जे मला रानडे सरांनी मला जे शिकवलं म्हणजे नेमकं. आणि सांगायला आनंद होतो, की त्यानंतर माझ्या बातम्या वाचनामध्ये कमालीचा फरक झाला. माझ्या आवाजामध्ये कमालीचा फरक झाला. आणि ते सगळे व्यायामाचे प्रकार करायला गेले तर असं वाटतं, की छोटी मुलं खेळतायत, की काय अशा पद्धतीनं ते मला शिकवत होते. हे फार इंटरेस्टिंग होतं. अर्थात सरांनी याच्या पाठीमागे खूप मोठा अभ्यास केलेला होता. त्यामुळं ते जे सांगत होते ते मी एखाद्या सिन्सिअर विद्यार्थिनीसारखी फक्त फॉलो करत होते. खूपदा असं होतं म्हणजे आता आपला जो स्टाफ बसलेला आहे किंवा कदाचित विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थ्यांना उद्या प्राध्यापक मंडळी हे सांगू शकतात अशा पद्धतीने. जेव्हा विद्यार्थ्यांना प्राध्यापक शिकवत असतात, त्या बऱ्याचदा असं होतं, की प्राध्यापकांकडे नॉलेज खूप असतं, परंतु सादरीकरणाची त्यांना हातोटी नसते, कौशल्य नसतं किंवा त्यांचा आवाज कुणाचा किनरा असतो, कुणाचा घोगरा असतो, कुणाचा जाडा असतो, कुणाचा अगदीच म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर मी तुम्हाला पटकन डोळ्यापुढे आणायचं असेल एखादं नाव तर नारायण राणे घेता येईल तुम्हाला किंवा उज्ज्वल निकम घेता येतील. तुम्ही YouTubeवर मुद्दाम जाऊन त्यांची काही भाषणं बघा, त्यांचा आवाज ऐका, मग तुम्हाला लक्षात येईल, की खूप सारी माहिती असते, साठा खूप असतो जवळ, अभ्यासू असतात. पण सांगताना काही कालांतराने आपल्याला त्यांचं म्हणणं फारसं ऐकावंच वाटतं असं 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 नसतं. शाळेत माझा स्वतःचा अनुभव असा होता, 1-2 प्राध्यापक खूप मोठ्या उच्चारावर बोलायचे आणि त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप असलं तरी 10 मिनिटानंतर ते ऐकायला नको वाटायचं. तर मग या सगळ्यावरती काय करायचं? मग रानडे सरांनी हे सगळं व्यापक पद्धतीने माझ्यासमोर एकदा सांगितलं, की हे खूप गरजेचं असतं ज्योती. तू हाउसवाईफ जरी असतीस आणि माझ्याकडे आली असतीस तरी मला आनंद झाला असता तुला शिकवण्यासाठी. प्रत्येकाने आपला आवाज योग्य पद्धतीनं वापरावा ही त्या व्यक्तीची गरज असली पाहिजे. तुम्ही केवळ टीव्हीवर बातम्या वाचता किंवा रेडिओला बातम्या वाचता किंवा गायक आहात यांनाच फक्त आवाजाचं संवर्धन यांनीच फक्त केलं पाहिजे अशातला भाग नाही. तर ज्यांना वाटतं, की माझा स्वतःचा आवाज मी योग्य पद्धतीनं वापरू इच्छिते किंवा इच्छितो, त्या प्रत्येकाने हे सगळं जे तंत्र आहे, हे समजून घेतलं पाहिजे आणि शिकायचा प्रयत्न केला पाहिजे. मग आवाजाचं नेमकं संवर्धन म्हणजे काय? अर्थात माझ्याबरोबर या 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 हे जे वर्कशॉप घेतो ते मी आणि अजय आंबेकर आम्ही असे दोघे मिळून घेतो. आंबेकर सुद्धा या विषयामध्ये खूप छान पद्धतीनं सांगत राहतात आणि ते स्वतः न्यूज रीडर होते आकाशवाणी मध्ये. त्यामुळे त्यांना एक काय म्हणतात त्याला एक हक्कानी ते या सगळ्या गोष्टीचं सांगू शकतात. आवाजाचं संवर्धन नेमकं कसं करायचं? तर रानडे सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं, काही काही प्रकार मी स्वतः एकटी करून दाखवेन. हे खूप इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचं खरं सेशन आहे. तुम्हाला बसल्या जागी जर ते करता आलं आणि जर तो फीडबॅक मला पण घेता आला तर जास्त आनंद होईल शिंदे सर. बोलणं प्रभावीपणे साधायचं असेल तर त्यासाठी नेमकं आपण काय काय केलं पाहिजे? भाषेचं ज्ञान, भाषेचा वापर, प्रमाणित उच्चारणे. आता मगाशी जो मुद्दा मांडला होता, की भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते, एक प्रमाण भाषा असते. म्हणजे जसं की आपण विद्यापीठाला मला एक पत्र लिहायचं आहे, तर मी माझ्या लातूरच्या स्टाईलमध्ये किंवा माझ्या कोल्हापूरच्या स्टाईलमध्ये किंवा अशा कुठल्या एखाद्या प्रादेशिक भाषेचा लहेजा पकडून ते लिहिणं अपेक्षित नाहीये. तर ती प्रमाण भाषा जी आहे, बऱ्याचदा असं म्हटलं जातं, की मुंबई पुण्याची लोक शुद्ध भाषा बोलतात. असं नसतं ते. शुद्ध अशुद्ध म्हणण्यापेक्षा ही प्रमाण भाषा आणि प्रमाणित उच्चार ह्या गोष्टीला खूप महत्व आहे आणि रानडे सरांकडनं शिकल्यानंतर मला कळत गेलं, की प्रमाणित उच्चार नेमके कसे असतात. म्हणजे आपण भाषा नाही म्हणायला पाहिजे, भाषा म्हणायला पाहिजे. श आणि श मध्ये फरक आहे. श आणि श मध्ये फरक आहे. असे अनेक शब्द येतील तुमच्या समोर, की आपण बोलता बोलता सहज म्हणतो लक्ष्मीबाई आल्या नाहीत आज किंवा लक्ष्मण आला नाही. तर तो मूळ शब्दच आहे लक्ष्मण. त्याच्यामध्ये कुठेही उकार नाहीये. पहिला उकार नाहीये, दुसरा उकार नाहीये. पण असे अनेक शब्द असतात, की आपण त्या प्रदेशामध्ये जिथे जसं जसं की मी मराठवाड्यातनं आहे, तर मराठवाड्याच्या भाषेचा लहेजा माझ्याही भाषेवरती होता. नैसर्गिक आणि संस्कारित आवाजामध्ये नेमका काय फरक आहे? आणि आवाजाचा पोत आणि आवाजाची पातळी यातला फरक जो आहे तो आवाजाची पातळी म्हणजे व्हॉल्यूम. आपण म्हणतो एखादी व्यक्ती जर जोरात बोलायला लागली तर
आवाज खाली घे, आवाज खाली घे, त्याला व्हॉल्यूम म्हणता येईल. पण आवाजाची पट्टी जी आहे, आवाज तुमचा जर व्हॉल्यूम वाढला, त्याबरोबर जर तुम्ही पट्टी ही तुमची नीट पद्धतीने वापरली, तर तो आवाज ऐकायला कानाला खूप सुदिंग वाटतो. त्याची खूप छान उदाहरणं पण तुम्हाला देता येईल. खर्जातला आवाज आपल्याकडे आहे अमिताभ बच्चन, अत्यंत खर्जातला आवाज. तो इतका कठीण असतो आवाज, तशा पद्धतीचा आवाज काढता येणं, ठरवून काढता येणं. जितका तुम्ही खर्जात आवाज काढायला जाल, तितका तो काढता येणं खूप कठीण असतं. आणि उच्चारावात बोलणं त्याहून सोपं असतं. आवाजाची पट्टी जी आहे इथं मला जाणून घ्यायला आवडेल शिंदे सर, की आपली जी प्राध्यापक मंडळी तिथं बसलेली आहे, त्यांच्यापैकी कुणी हार्मोनियम वाजवतं का किंवा कुणी गातं का, हे जरा मला समजलं तर जास्त छान होईल. बासरी वादन करणारे आहेत आमचे डॉक्टर गिरीश काळे, पण बर 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 बर. जे गाण्याच्या क्षेत्रामध्ये आहे ते फार चटकन ह्या गोष्टीचा संदर्भ लक्षात घेऊ शकतील, की व्हॉल्यूम म्हणजे काय आणि पिच म्हणजे काय आहे. ज्यावेळी मी बरोबर कार्यशाळा मॅडम. घेते जी जी अगदी बरोबर. मी संगीत क्षेत्रामध्ये आहे, त्याच्यामुळे जी मला या गोष्टींचं फार महत्व माहिती आहे. पट्टी, आवाज आणि व्हॉल्यूम लेवल तुम्ही जे म्हणता ते. आपण म्हणजे मी रेकॉर्डिंग वगैरे पण करतो, हा. त्याच्यामुळे त्यामध्ये पण हे खूप महत्वाचं आहे. म्हणून मी कोणीतरी गायक किंवा वादक असेल ना, तर त्यांना वर्कशॉपमध्ये विचारत असते, कारण ते खूप छान पद्धतीनं तो जो पिच आहे. नाट्यशास्त्रामध्ये हा विषय आहे. नाट्यशास्त्र विषय आहे. हा, डॉक्टर जयंत शेवतेकर सर बोलते. हा, ग्रेट ग्रेट ग्रेट, थँक्यू. थँक्यू. मला रेफाचं बोलणं जास्त आवडेल, कारण अनेक शंकांचं निरसन होतं याच्यामध्ये. तर आपल्याकडे आता जे बासरी वादक प्राध्यापक आहेत, तर त्यांना मी विचारू इच्छिते, की आवाजाची पट्टी जी आहे त्याविषयी सारेगमपधनिसा मध्ये जरा एकदा तुम्ही सारेगमपधनिसा म्हणू शकाल का, जर तुम्हाला गाण्याचा अंग असेल तर. मी म्हणू तर नाही शकत, पण बासरी वाजवून होऊ शकतो. त्यातनं तुम्हाला सारेगमपधनिसातला फरक दाखवता येईल का, सांगता येईल हो, का? अगदी मग अगदी दाखवतोय. आता तुमच्याकडे बासरी आहे का? कारण मला सगळ्याच प्राध्यापकांना हे समजावून सांगता येईल. मग तुमच्या हो, सोबत बासरी आहे का तिथे? आहे. गिरीश, बासरी चालत असेल तर वाजून दाखवा ना. हा, पट्टीमध्ये आवाजाची जी पट्टी आहे, ती पट्टी कळण्याच्या दृष्टीनं तुम्ही सारेगमपधनिसा मध्ये सा पासून सुरुवात करा. बर, एक मिनिट. जी जी. मी व्हिडिओ अँगल सेट करतो आणि लगेच वाजवतो. हो, तोपर्यंत मी बोलत राहिलं तर चालेल ना संजय सर? हा, म्हणजे झालाच आहे अँगल सेट. एक जस्ट मिनिट. ओके ओके, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. मी एक एक्झाम्पल देण्यात मदत करू का मॅम तोपर्यंत? हो हो हो, सांगा. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आणि रेडिओमध्ये काम करते. तर याचा म्हणजे पट्टीचं एक उदाहरण आपल्याला असं देता येईल की वाटतंय मला आहे, त्यामुळे त्याचा फीलही बदलतो मोस्ट ऑफ द टाइम. बरोबर, अगदी म्हणजे लोकांना बरोबर. जेव्हा आम्ही अगदी जेव्हा बरोबर. इन्स्ट्रक्ट करतो, जेव्हा आम्ही व्हॉइस दुसऱ्या व्हॉइस आर्टिस्ट इन्स्ट्रक्ट करायचे, तेव्हा त्यांना बोलायचंय बोलायचंय बरोबर, अवघड आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि हे समजण्यासाठी संगीताचा आधार घेतला तर ते फार चटकन समजतं. त्यामुळे कार्यशाळेमध्ये मी वेगवेगळे आवाजाचे काय म्हणतात प्रकार असतील, व्यायामाचे प्रकार असतील, श्वासाचे प्रकार असतील, हे सगळं करून घेते. स्वतः करते आणि समोरच्याला करून पण घेते समोरच्यांकडून. आता याच्यात जर कुणी गायक असेल किंवा याच्यात संगीताचा तज्ञ गिरीश असेल, जॉईन झाले. झालं तुमचं सर? हा, आता तुम्ही पट्टी जी आहे, पट्टी मधला फरक आम्हाला म्हणजे सगळ्यांना समजेल म्हणून हे सोपं तंत्र वापरतेय मी, बाकी काही नाही. हो हो, तर बघा. सा रे ग म प ध नी, हे आहे सा रे ग म प ध नी. हा,
माझा आवाज येतोय ना? येतोय आवाज, तुम्ही सांगा. हो. तर याच्यामध्ये काय म्हणजे डेमो मी सांगू तुम्हाला, जे आता मी सारेगम. हा, फक्त सारे गम प ध नि सा जे आहेत ते एकदा वाजवून दाखवा. ओके. हा जो सारे गम प ध नि सा गायक कसे करतात. थँक्यू सर. आता मी आपल्या म्हणजे आपण बोलण्यावरती कौशल्यावरती भर देणार आहोत ना, तर त्या दृष्टीनं आवाजाची पट्टी मी स्वतः थोडं वाचून दाखवते तुम्हाला आणि म्हणूनही दाखवते अगोदर. सा रे ग म प ध नि सा सा नी ध प म ग रे सा. हा खालचा सा. आता हे मी का सांगते, कारण बरेच प्राध्यापक मंडळी या आजच्या सेशनमध्ये जोडली गेलेली आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवता, इव्हन ऑनलाईन पण तुम्ही शिकवत असाल, इंटरॅक्शन पण करता, तर आपला आवाज चांगल्या पद्धतीने वापरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ही एक कला आहे, ही एक शास्त्र आहे, हे आपल्याला मुळात कधी कोणी शिकवलेलंच नसतं. नैसर्गिक आवाज आहे, आपण आपल्या पद्धतीने वापरायचा असतो. असं कुठं आवाज शिकायचा असतो का कुणाकडून वगैरे, असं आपण कधी पाहिलंच नाही. माझ्या स्वतःच्या पण त्याच धारणा होत्या. रानडे सरांकडे जाऊन आपला आवाज आपण कसा वापरावा हे शिकायचं, हे मला विनोदी वाटत होतं अगदी, की अरे यार हे पण काही शिकायची गोष्ट आहे का? आपण आपलं बोलत राहायचं. सगळं लहानपणापासून आपण एकदा बोलायला शिकलो की शिकलो, पण तसं नाहीये ते. खरंच तुम्ही जर आवाजावर संस्कार केले तर तुमच्या आवाजामध्ये कमालीचा फरक पडतो. केवळ आवाजात फरक पडत नाही, तर तुमच्या आत्मविश्वासामध्ये पण फरक पडतो. मला खात्री आहे की इथं बसलेल्या अनेक प्राध्यापकांपैकी अनेकांना वाटत असेल की मला माझा आवाज आवडत नाही, पण नेमकं काय करावं हे मला कळत नाही. जसं माझं झालं होतं तसं जवळजवळ असंख्य लोकांचं असं होत असतं. मी ज्या ज्या लोकांशी बोलते खूप हात वर येतात. वर्कशॉप जेव्हा होतं त्यावेळी, की कुणाला वाटतं की माझा आवाज मला छान वाटत नाही, आवडत नाही, तर बरेच जण हात वर करतात. आणि आपला आवाज चांगला वाटावा का? आता शासकीय कर्मचाऱ्यांचं का बरं वर्कशॉप व्हावं? कारण कर्मचारी हे अनेकांशी इंटरॅक्शन करत असतात. मंत्रालयात किंवा कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने कर्मचारी आपल्याशी रिॲक्ट होतात, तसं व्हायला नाही पाहिजे. या कार्यशाळा मलाही प्रश्न पडला होता की कर्मचाऱ्यांना कार्यशाळांची काय गरज आहे, पण नाही, ज्यावेळी मला त्यांच्या अथॉरिटीने सांगितलं की अशा पद्धतीचं कल्चरिंग करणं आवाजाचं, कौशल्य वाढवणं, विकसित करणं हे तंत्रच इतकं नवं आहे, त्यामुळे हे आम्हाला गरजेचं वाटतं, म्हणून त्या घेतल्या गेलेल्या होत्या. तर आता जेव्हा सरांनी वाजून दाखवली बासरी, त्यावेळी पण तुम्हाला सारेगम पद नि सा मध्ये लक्षात आलं असेल, त्या प्रत्येक पट्टीत आपल्याला वाजता आलं पाहिजे. माझ्याकडे अशोक रानडे सर ते करून घ्यायचे सगळं. त्यातलं आता मी आवाजाची पट्टी समजावी म्हणून मी हातात न्यूजपेपर घेतला आहे, आजचा लोकसत्ता आहे, त्यातली कुठली तरी एखादी बातमी वाचते. हे सगळे तुम्ही जॉट डाऊन पण करू शकता. तुम्ही स्वतः नंतर रोज दिवसातनं 10 मिनिटाचा वेळ काढून ह्या सगळ्या एक्सरसाइज ज्या मी तुम्हाला दाखवतेय, ते एक्सरसाइज तुम्ही स्वतः केव्हाही करू शकता. सकाळी बसल्या बसल्या, खुर्चीत बसल्या बसल्या, नाश्ता केल्यावर, संध्याकाळी एक 5 मिनिटं वेळ काढा फक्त रोज आणि ह्या एक्सरसाइज करा. मला खात्री आहे की तुमच्या प्रत्येकाच्या आवाजामध्ये खूप फरक झालेला तुमचं तुम्हालाच कळेल. बरं, हे आपल्याला स्वतःला कळेल असं नाहीये. दुसरे सांगतात अरे तुझ्या आवाजामध्ये काहीतरी आता वेगळेपणा जाणवतोय, जास्त छान वाटतोय. तर ते काय आहे नेमकं जे माझ्या बाबतीत घडलं ते सांगते हा. एक मी बातमी वाचते, आधी नॉर्मल वाचून दाखवते. चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं शुक्रवारी ऋषिकेश इथं कोरोना संसर्गानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. बहुगुणा यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे 8 मे रोजी ऋषिकेश मधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना मधुमेहही झाला होता. गुरुवारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हे नॉर्मल जे मी टीव्हीत वाचायची किंवा बातम्या वाचायची रेडिओला, हा माझा नॉर्मल पेज आहे. आता मी यातला फरक समजावून सांगण्यासाठी तुम्हाला जे मला रानडे सरांनी करून घेतलं माझ्याकडनं ते दाखवते, जे तुम्हाला पण करता येईल. आता मी अगोदर सा लावते, साधा सा आपला सा. आधी दीर्घ श्वास घेते, पुन्हा सा लावते आणि हीच बातमी जेवढी जमेल तेवढी वाचते. सा
चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं शुक्रवारी ऋषिकेश इथं कोरोना संसर्गाने निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. बहुगुणा यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे 8 मे रोजी माझा श्वास इथं संपला. मी थांबले. पूर्ण श्वास घेणं. तुम्ही जेव्हा घरी हे एक्सरसाइज कराल तेव्हा पूर्ण श्वास घेणं अगोदर. आपला श्वास नॉर्मल करणं, पूर्ण श्वास भरून घेणं. जिथपर्यंत तुमचा श्वास पुरतो तिथपर्यंत ती एक सलग बातमी वाचत जाणं आणि स्वरामध्ये म्हणजे सा रे ग. आता मी सा झालं, आता सा रे रे मध्ये वाचते. हा, हीच बातमी रे मध्ये वाचते. सारे चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी काँग्रेस कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा. सॉरी, मी वाचताना चुकले. ते काँग्रेस कार्यकर्ते नव्हते. मी हीच बातमी परत एकदा वाचते. न्यूज रिडिंग करताना आम्हाला अशा चुका माफ नव्हत्या. अशी कुठलीही छोटी चूक झाली तर 6-6 महिने वर्ष घरी बसावं लागायचं. गेटमधनं एंट्रीच नसायची. हे जाता जाता केलेला उल्लेख आहे. मग इतकं गांभीर्याने ते काम घ्यावं लागतं. आता मी परत रे पकडते. सारे चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं शुक्रवारी ऋषिकेश इथं कोरोना संसर्गाने निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. बहुगुणा यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे 8 मे माझा श्वास संपला. जेवढी आपण आता पट्टीवर घ्यायला जाऊ तेवढं शब्द कमी होत जातात, श्वास पुरत नाही. पण हे व्यायामाचे प्रकार न थकता करत राहणं हा त्यावर उपाय आहे. परत आता श्वास घेते मी. सारे झाला आता ग. हा, सारे ग. चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी नेते सुंदरलाल. जेवढी मी पट्टी वर घ्यायचा प्रयत्न करते तेवढा माझे शब्द कमी होतात आणि फंबलिंग वाढतं. कारण ती माझी मूळ पट्टी नाहीये. पट्टी मधला फरक आणि व्हॉल्यूम मधला फरक लक्षात यावा म्हणून मी व्यायाम घेते. हा व्यायाम तुम्ही न कंटाळता करा. जेवढी आपण पट्टीवर घेऊ तेवढ्या आपल्या चुका होत राहतात, तेवढे आपले शब्द कमी बसतात श्वासामध्ये आणि ती कसरत करत करत न कंटाळता हे करत राहायचं मात्र. आता मी परत पुढचा घेते. सारे ग म. चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं शुक्रवारी ऋषिकेश इथं कोरोना संसर्गात निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. बहुगुणा यांना कोरोना. माझा श्वास संपला. श्वास संपला की थांबायचं. परत दीर्घ श्वास घ्यायचा. जेवढं जमतं तेवढंच वाचायचं. खूप खूप वाचायचा दुराग्रह धरायचा नाही. आणि जे बासरीवादक सर आहेत त्यांना हा फरक किंवा गाण्यातले जे आहेत त्यांना हा फरक फार चटकन लक्षात येत असेल. लक्षात येते ना तुमच्या? जितकी आपण पट्टीवर घेऊ तितके आपले शब्द कमी बसतात, वाचायला त्रास होतो, बोलायला त्रास होतो. हा व्हॉल्यूम आणि पिच मधला फरक लक्षात घेण्यासाठी आणि हा व्यायाम तुम्ही सगळ्यांनी करावा यासाठी मी हे एक्सरसाइज इथं करून दाखवतेय. आता पुढचं हे घेते, स्वर घेते. सारे ग म प. चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी काँग्रेस कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा. मला तितक्यावरच्या पट्टीत वाचायला कठीण जातंय खूप. आता पुढचा स्वर घेते. पण हे तुम्ही करा. अशा खूप चुका होत राहतील. स्वर पकडायला खूप कठीण जातं पण न कंटाळता 100 वेळा चुकू देत पण हा रोज तुम्ही नियमितपणे 10 मिनिटाचा व्यायाम करा. सकाळी जेव्हा पेपर घेता, चहा पीत पेपर वाचता त्यावेळी हा व्यायाम करा. खूप व्यायामातला अजून एक प्रकार याच वेळी मी तुम्हाला सांगणार आहे. यातला पुढचा स्वर घेते. सारे ग म प ध. चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं शुक्रवारी ऋषिकेश इथं कोरोना संसर्गानं निधन झालं. माझा आवाज संपला. म्हणजे माझा श्वास जिथपर्यंत होता तिथपर्यंत मी ते वाचू शकले. अशा पद्धतीने सा रे ग म प ध नि सा. चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी. बापरे बाप, ह्याच्या पुढे फार फार कठीण जातं. सेम उलट्या दिशेने घ्यायचं. सा रे ग म प ध नि सा. सा नि ध प म ग रे सा.
हा एक व्यायामाचा प्रकार झाला. मला स्क्रीनवरती जर पाहायला मिळालं पार्टिसिपंट्सना तर मला पुढचं सांगता येईल. आणखीन एक व्यायामाचा प्रकार सांगते म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. हे चेंज करताना मी सांगते तुम्हाला. माझा आवाज येतोय शिंदे सर? शिंदे सर माझा हो, आवाज येतोय, येतोय? हा. सारेगम पद निसाचं सांगितलं. आपापल्या वक्वाप्रमाणे आणि आपापल्या स्वराच्या ध्यानाप्रमाणे जरूर हा करा. दुसरा एक प्रकार सांगते, असा श्वास पूर्ण भरून घेणं आणि रिदम पकडणं. आता मी हा चुटकीचा रिदम पकडते. त्या रिदम मध्ये जेवढं म्हणून वाचता येईल. फंबल झालं चालेल, चुका झाल्या चालतील, पण त्यांनी काय होतं आपला दमसास वाढतो. जसं गायक व्यायाम करतो ना तसं आपण आपला आवाज टिकवण्यासाठी, आपला आवाज जोपासण्यासाठी श्वासाचे व्यायाम करणं गरजेचं असतं. त्यातला दुसरा व्यायामाचा प्रकार दाखवते मी तुम्हाला तर रिदम मध्ये. हा, चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं शुक्रवारी ऋषिकेश इथं कोरोना संसर्गानं. माझा श्वास संपला. परत एकदा मी श्वास घेते पूर्ण. रिदम पकडायचा. तुम्ही काही पकडा. तुमच्या लॅपवर टाळी पकडा किंवा टेबलवरती असं एक रिदम पकडा कुठलाही. मला हा सोयीचा म्हणून मी हा पकडला, ऐकू येतो म्हणून. हा रिदम घ्यायचा, श्वास पूर्ण भरून घ्यायचा आणि जेवढं तुम्हाला वाचता येईल तेवढं शक्यतो वाचायचं. जिथे श्वास संपतो तिथे तुमचं वाचन तुम्ही थांबवून द्यायचं. परत नव्याने प्रयत्न करायचा. चिपको आंदोलनामुळे जगभर मान्यता पावलेले ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि गांधीवादी कार्यकर्ते सुंदरलाल बहुगुणा यांचं शुक्रवारी ऋषिकेश इथं कोरोना संसर्गानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. बहुगुणा यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे. यातले जे मोठे शब्द आहेत तुमच्या लक्षात येत असेल. तुम्हीही पेपर घेऊन नंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटून ही कार्यशाळा केली असती तर प्रत्येकाला हे करून घेता आलं असतं त्यांच्याकडून आणि कुठे नेमकं त्यांना अडचण येते हे समजून घेऊन रेक्टिफाय पण करता आलं असतं. पण आता आपण अंतरावर बसलेलो असल्यामुळे आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे हा व्यायाम करून घेणं कठीण आहे. तरी पण एखाद्या जर कोणाला व्यक्तीला करायची इच्छा असेल तर मला जरूर आवडेल. सोबत जर पेपर असेल किंवा काही असेल तर. संजय सर, हा, त्या मॅडम बसलेल्या आहेत. जर तुम्ही अलाव करत असाल तर मला 1 मिनिट फक्त त्यांच्याकडनं करून घेता येईल. तुमचा जो पेपर आहे मॅडम? हो, माझ्याकडे बुक आहे. आहे ना, बुक आहे ना. तुम्ही पूर्ण दीर्घ श्वास घेऊन, आता मी तुम्हाला 2 व्यायामाचे प्रकार सांगितले होते. एक पहिला सांगितला होता सारेगममध्ये. तुम्ही एक मिनिट, फक्त एक मिनिट. साचं एकच. ज्योती, जी जी मला असं वाटत होतं मॅडम की ही फार तांत्रिक माहिती होतीये, तर बरं. थोडंसं बॉडी लँग्वेज प्रेझेंटेशन हे देखील पण हे 3-4 जर व्यायामाचे प्रकार आणि बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पण हे व्यायामाचे प्रकार जर केले तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी फरक हो, येतो. इतरांच्या दृष्टीनं जास्त 2 महत्वाचा तासाची असतो. कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या तुम्हाला हे दृष्टीने सगळं सुद्धा. घेता येईल. पण हो, मग प्रेझेंटेशन ती आपण स्किल्स जे नंतर आहे परत बॉडी मॅनेज लँग्वेज. करू. येस. याच्यामध्ये एक सेकंड हे नाही मला स्क्रीन आता वन बाय वन एकेका ह्याच्यावर जाते मी पेजवरती. आता जे मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवले ना त्याच्यावरती जाते. हा, त्या थोड्याशा तांत्रिक बाबीतनं थोडीशी आता इकडे येते मी, कारण व्यायामाचे प्रकार हे 2 होते. आणखीन 2-3 आहेत ते आपण जेव्हा परत भेटू किंवा कार्यशाळा करू त्यावेळी आपण इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचं पण करून घेऊ. मला प्रत्यक्ष येऊन या बाबतीत तुमच्या बरोबर शेअर करायला आणि कार्यशाळा घ्यायला जास्त आवडेल.
तो मुद्दा थोडासा बाजूला घेऊन मी यातल्या आवाजाच्या पातळीतले फरक कसे समजून सांगता येतील त्याकडे वळते. आणि संजय सर तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे थोडंसं मी बॉडी लँग्वेज कडे पण जाते. आपण नेमके कपडे कुठले घालतो, बसतो कसे, उठतो कसे, उभे कसे राहतो, ह्या सगळ्या गोष्टी खूप 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 मॅटर करत असतात. आपल्याला याचं भान नसतं किंवा अशा पद्धतीच्या कुठल्या कार्यशाळा पण दुर्दैवाने फारशा कुठं होत नाहीत किंवा त्या गोष्टीचं महत्वही पटवून दिलं जात नाही. आपल्याला घाईघाईत हाताला येतात ते कपडे आपण घालतो आणि बऱ्याचदा धावत सुटतो. मग ते कॉलेज असो नाहीतर आपलं ऑफिस असो नाहीतर काही असो किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलं पोस्चर म्हणा, आपलं जेस्चर म्हणा, आपले हातवारे म्हणा किंवा आपल्या कपड्यांची रंगसंगती या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या असतात. याचं भान दुर्दैवाने फार कमी लोकांना असतं. पण हे जपलं जाणं फार गरजेचं आहे कारण आजच्या युगामध्ये प्रेझेंटेशन स्किल याला कमालीचं महत्व आलेलं आहे. तुमच्याकडे खूप सारं ज्ञान आहे पण तुम्हाला जर बाकी बॉडी लँग्वेज म्हणजे नेमकं आपण कसं उभं राहावं, नेमकं आपण कसं बसावं, नेमकं आपण काय बोलावं, विचारांची संगती तर्कसंगत कशी ती मांडणी झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं बऱ्याचदा भान नसल्यामुळे खूप सारे नॉलेज असणारी व्यक्ती सुद्धा कशी हळूहळू विस्कळीत होत जाते. याची अनेक उदाहरणं मी स्वतः जेव्हा विद्यार्थिनी म्हणून विद्यापीठात शिकत होते किंवा शाळा कॉलेजमध्ये शिकत होते त्यावेळी हे अनुभवलेलं आहे. आपलं विद्यापीठासाठीची कार्यशाळा असल्यामुळे मला जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करावासा वाटला. आवाजाच्या पातळीमधले फरक समजून घ्यायचे असतील तर कुजबूज करताना आपण नेमका कसा आवाज काढतो, एकमेकांच्या जी कुजबूज करताना तुम्ही सगळे इमॅजिन करा. आता आपल्याला थेट करून घेता येणार नाही कारण वेळेची मर्यादा आहे. आपण हळूहळू जेव्हा बोलतो, मी त्याला सांगत होते ना तेव्हा त्याने काय केलं तुम्हाला माहितीये का, पण तो ऐकतच नाही. हो नेहमी असं होतं, नेहमीच असं करतो तो. आता माझी पट्टी कशी होती बघा आणि आवाज कुजबूज करताना व्हॉल्यूम कसा होता. व्हॉल्यूम तुमच्या लक्षात आला असेल. आता दोघ जण आपसात बोलताना नॉर्मल बोलताना आता मी कोणाशी तरी मॅडमशी किंवा संजय सरांशी बोलतेय जे आता नॉर्मल मी तुमच्याशी बोलते आहे की संजय सर आज विद्यापीठाने हे फार वेगळ्या पद्धतीने अरेंज केलं आणि खूप मला समाधान मिळालं. ही माझी नॉर्मल पट्टी आहे बोलण्याची. हे दोघं जण आपसात बोलतो तेव्हाही आपण असंच बोलतो आणि आता आपण दूर संवाद माध्यमातून बोलतोय तेव्हा असं बोलतो. 10 फुटावरनं जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा आपल्या आवाजाचा व्हॉल्यूम कसा होतो बघा. आता मीच इथून उदाहरण देतेय, कोणाला तरी मी आवाज देऊन बोलवतेय, ए राजू मी तुला केव्हाचा आवाज देतेय, काय येत नाहीस तू इकडे, ये बरं पटकन, जेवायला ताट वाढलंय. आता माझ्या आवाजाची पट्टी बघा, आवाजाचा व्हॉल्यूम बघा माझा पूर्ण बदलला. आता हेच वाक्य मी 100 मीटरवरच्या व्यक्तीशी बोलताना म्हणजे किती मला किती उच्चारावात जाईल मी तुम्ही इमॅजिन करा आणि मी ते पण तुम्हाला करून दाखवते. आता 100 फुटावरनं जेव्हा आपण बोलतो तेव्हा व्हॉल्यूम, पीच आणि व्हॉल्यूम ह्याच्यातला फरक लक्षात यावा यासाठी. राजू मी तुला केव्हाची बोलवतेय, माझा आवाज पोहोचत नाही का तुझ्यापर्यंत. मला वाटत नाही माझा हा आवाज 100 फुटावर पोहोचला असेल पण अजून खूप वरच्या पट्टीत अक्षरशः बेंबीच्या देठापासून आपण जेव्हा आवाज काढून बोलतो त्यावेळी त्यावेळीचा आवाजाचा व्हॉल्यूम हे आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. जिभेला वळण आवश्यक आहे. नंतर काहींना अनुकरण लगेच जमतं पण सगळ्यांना जमतं असं नाहीये. काहींना प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं. म्हणजे काहींचे उच्चार बोलताना कळतं की यांची जीभ जड आहे किंवा आवाज जड आहे किंवा काही शब्दोच्चार सुस्पष्ट नाहीयेत. र चा उच्चार त्यांचा स्पष्ट येत नाहीये, ट चा उच्चार स्पष्ट येत नाही, ड चा उच्चार स्पष्ट येत नाही, प चा उच्चार येत नाही. व्यायामाच्या 2 प्रकारात हा एक अगदी छोटासा तिसरा प्रकार जाता जाता सांगते. म्हणजे तुम्ही नंतर करा, रोज 5 मिनिटं वेळ काढा आणि करा. पूर्ण श्वास घेणं, हा त चा प्रकार झाला. त प प चा मी सांगते परत श्वास घेऊन पूर्ण श्वास घेणं त म्हणणं प म्हणणं त्यांनी आपलं जे शब्द ज्याला म्हणतात ना घाशीव ठाशीव गाणारे जेव्हा गातात तेव्हा आपल्याला कानाला कसं छान वाटतं पण ते सगळे हा मेहनत घेत असतात. आपल्या विद्यापीठामध्ये विद्यार्थी जे शिकतात ते उद्या भावी नागरिक आहेत. ते कुठे कुठे जाऊन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देणार आहेत, ते कुठे कुठे जाऊन नोकऱ्या करणार आहेत.
त्या सगळ्यांनाही आवाजाची तेवढीच स्वतःचा आवाज जोपासणं हे तितकंच गरजेचं असतं. त्यांच्यासाठी ही कार्यशाळा मी खूपदा म्हणत असते, की मी माझं अख्खं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तुम्हाला देते म्हणजे शिंदे सर तुमच्या माहितीस्तव, की तुम्ही इथे विद्यार्थ्यांना शिकवा आणि हे खूप लार्ज स्केलवर शिकवलं गेलं पाहिजे या मताची मी आहे. प्रमाणित उच्चारामध्ये मी काही उदाहरणं तुम्हाला दाखवते आता. महिला बऱ्याचदा बोलताना खूप जण असं म्हणतात बघा, महिला खूप आल्यात, महिला खूप त्या महिला नाही आहेत, महिला आहेत. सेवायोजन सेवायोजन हा बरोबर उच्चार आहे, प्रमाणित उच्चार आहे. सेवायोजन कार्यालयात जाऊन आलो होतो असं आपल्या ग्रामीण भाषेत आपण सहज बोलून जातो. मराठीला बरेच जण मराठी म्हणतात, मराठी म्हणतात. हा प्रमाण उच्चार नाहीये. रविवार, रविवार, रविवारी तिकडे गेलो. आपल्या मराठवाड्यात तर खूप कॉमन आहेत हे शब्दोच्चार. रविवारी, रविवारी आली होती ती, रविवारी तिकडे गेलो होतो मी. ते रविवार नाहीये तर रविवार आहे. नंतर मगाशी मी सांगितलं होतं लक्ष्मीबाई, लक्ष्मण तसं पुरुषोत्तम आणि पुरुषोत्तम. पुरुषोत्तम, पुरुषोत्तम, पुरुषोत्तम हा शब्दच नाहीये, पुरुषोत्तम. नंतर विद्यार्थी असा शब्द आहे. विद्यार्थी. बरेच प्राध्यापक सुद्धा मी बघितले की आमचे विद्यार्थी आजकाल काही शिकायलाच तयार नसतात. ते स्वतःच बोलताना असं म्हणतात. म्हणजे त्यांनीही प्रमाण भाषेत बोलणं अपेक्षित आहे. ते जर प्रमाण भाषेत बोलले तर त्यांची मुलं प्रमाण भाषेत बोलतील, विद्यार्थी बोलतील. त्यामुळं प्राध्यापकांनी सुद्धा या गोष्टीमध्ये चोखंदळपणे लक्ष दिलं पाहिजे. किसा, किसा हा शब्द आहे किंवा रसिक हो, रसिक हो किंवा दूध आणि दूध, सिंह आणि सिंह. आपण बोलताना सिंह म्हणतो पण प्रमाण भाषेमध्ये त्याचा उच्चार सिंह असा आहे. ही काही वानगी दाखल दिलेली उदाहरणं आहेत जेणेकरून याच्यातला फरक लक्षात यावा. प्रमाण भाषा नेमकी काय आहे आणि आपली बोली भाषा काय आहे. बोली भाषेत बोलणं वेगळं पण व्यवहार करताना आपण प्रमाण भाषेमध्ये व्यक्त होणं अपेक्षित असतं. श्रीमान, श्रीमान खूपदा बोलताना भाषणात म्हणतात श्रीमान, श्रीमान अमुक, श्रीमान तमुक सहभागी झाले. ते श्रीमान असतात, ते श्रीमान नाहीयेत. नळाला पाणी नाही म्हणून नाना नाराज झाला म्हणे. काही टंग ट्विस्टर्स पण आहेत. हे शक्य असेल तर मी याच्यातले काही टंग ट्विस्टर्स तुम्हाला मेलवर पाठवते शिंदे सरांकडे. या टंग ट्विस्टर्सचा खूप फायदा होतो. आपण सहज म्हणून हे टंग ट्विस्टर्स म्हणत राहायचे जेणेकरून काय म्हणतात आपले शब्दोच्चार सुधारण्याकडे त्याची जास्त मदत होते. फॉर्मलिंग कमी होतं आपलं, बोलतानाच्या चुका कमी होतात. च आणि च, त्याचा, त्याची, त्याचे असे हे उच्चार आहेत. सकाळचे, दुपारचे आपण बोलताना म्हणतो सकाळचे, दुपारचे, खालचे, वरचे तसं नाहीये ते. सकाळचे प्रमाण, दुपारचे, खालचे, वरचे, सकाळचे, दुपार. च आणि च मधला फरक आपल्याला कळला पाहिजे. चमचा बरोबर, चमचा नव्हे. आपण उच्चार करताना म्हणतो चमच्यानी खा, नाही. चमचा घे आणि खा किंवा चमचा घेऊन खा. चमच्यानी खा. चमचा हा शब्द प्रमाण भाषेमध्ये अपेक्षित नाहीये. तो बोली भाषेमध्ये तसा शब्द उच्चार येतो. प्रभावी बोलण्यासाठी तुमचा आवाज भारदस्त असला पाहिजे असं नाहीये. अलंकारिक आणि खूप संस्कृत प्रचार शब्दच वापरले पाहिजेत असंही नाही. तुमचा आवाज मोठा पाहिजे अशातलाही भाग नाही. आवाज तुमचा कसाही असो पण तुमच्या बोलण्यात जान असली पाहिजे आणि ती जान येण्यासाठी तुम्हाला आता मी काही 3-4 प्रकार सांगितले. वेळेची मर्यादा असल्यामुळे मी आणखीन पुढे जात नाही. पण हे जे व्यायामाचे प्रकार आहेत, हे व्यायामाचे प्रकार करणं, करवून घेणं आणि त्याच्यात पण एक मजा अनुभवणं. हे जर केलं तर खूप खूप सारा फरक पडतो जो माझ्या बाबतीत घडला. मला असं वाटतं की हा प्रत्येकाच्या बाबतीत घडावा. मला तो छंदच लागलेला आहे. म्हणजे इतर लोक जेव्हा बोलतात तेव्हा मी लगेच म्हणते की ही व्यक्ती पूर्ण तोंड उघडून बोलत नाही. या व्यक्तीचे उच्चार कुठे चुकतात. या व्यक्तीचा पीच बरोबर नाहीये. म्हणजे एखादी भारदस्त व्यक्ती माझ्या समोर येते काही कामाच्या निमित्ताने, कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि बोलायला लागले की एकदमच कळतं की अरे यांचा आवाज किती बारीकी आहे. यांना आवाजाचे म्हणजे बोलता बोलता मी काही राजकारण्यांची उदाहरणं दिली. म्हणजे गमतीने मी असं म्हणते की यांना मी फ्री होऊन शिकवायला तयार आहे. कारण हे पब्लिक फिगर आहेत. यांना आपली भाषा योग्य पद्धतीने वापरणं, आपला पीच योग्य पद्धतीने वापरणं हे गरजेचं आहे. कारण हे खूप ठिकाणी भाषणं देतात, कार्यक्रम करतात. तर त्यांचा आवाज ऐकावासा वाटला पाहिजे. आणखीन एक जाता जाता उदाहरण देते आदित्य ठाकरे. तुम्ही जाणीवपूर्वक म्हणजे कुणाचंही बघू शकता किंवा गायकांचं एखाद्या त्यातला फरक जो आहे, पीच जो आहे, तो समजून घेण्यासाठी अभ्यासासाठी आपल्याला उदाहरणं लागतात ना, नाहीतर फरक कळत नाही. कंपॅरेटिव्ह स्टडी केलं तर कळतं. जसं अमिताभचं मी उदाहरण देऊ शकते, तसं एखाद्या व्यक्तीचं देऊ शकते. कुणाला आपण कमी लेखणं किंवा कोणाची थट्टा करणं हा त्यामागची भावना नाही. पण पीच मधला फरक लक्षात घेण्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. गायकांची उदाहरणं देत नाही कारण ती तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत. केवळ वरून उपचार उपयोगाचे नाहीये तर आपला आवाज आतून आला पाहिजे. मनाचा सच्चेपणा जर असेल ना तर तो नक्की तुमच्या आवाजामध्ये पण डोकावतो. आपल्याला एखादी व्यक्ती फार चटकन आपलीशी वाटते त्याचं कारण असं आहे की तो जो आवाज आहे तो आतून आलेला असतो. मग प्राध्यापक असो, शिक्षक असो, प्रत्येकाने आता मी जेव्हा जेव्हा हे बोलत होते तेव्हा तुम्ही आठवून बघा.
अनेक प्राध्यापकांना त्यांचे टीचर, त्यांचे शाळेतले शिक्षिका आठवून एक एक उदाहरणं डोळ्यापुढे घेतली तर हा फरक तुमच्या लक्षात येईल. आणि मग मी जाता जाता काय म्हणते हे तुमच्या लक्षात येईल. केवळ वरून उपचार उपयोगाचे नाहीयेत. म्हणजे तुमचं व्हॉइस कल्चरच केलं म्हणजे फरक पडतो असं नाहीये. पण तुमच्या एकूण सच्चेपणा जर असेल तुमच्या सांगण्यातला, बोलण्यातला, व्यक्त होण्यातला, शिकण्यातला, शिकवण्यातला, तर तो आवाज आपल्याला नक्की भावतो आणि तो आतमध्ये डोकावला जातो. एवढं बोलून मी इथं थांबते. तुम्हाला प्रश्नोत्तरासाठी संधी देते. आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे मी खूप पळत हे एका तासात आटोपण्याचा प्रयत्न केलाय 45 मिनिटात. पण मला नक्की आवडेल कधीतरी जेव्हा कोरोनाचं संकट कमी होईल तेव्हा कार्यशाळा घेऊन तुमच्याकडनं करवून घेणं आणि मग त्यातल्या त्रुटी लक्षात घेऊन इंटरॅक्टिव्ह स्वरूपात करणं. शिंदे सर, मला असं वाटतं मी आता थांबलं पाहिजे आणि काही प्रश्न असतील तर थँक्यू मॅडम, थँक्यू. खूप चांगली मांडणी केली आपण. मॅडम नमस्कार, मी जयंत शेवतेकर बोलतोय. नमस्ते जयंत. नमस्ते. आपण व्हॉल्यूम आणि पिच बद्दल बोललात, पण टोन, व्हॉल्यूम, पिच आणि टोन या टोनच्या संदर्भात थोडस माहिती द्यावी. मला असं वाटतंय की तुम्ही नाट्य क्षेत्रातले आहेत, तुम्ही जास्त छान पद्धतीने टोनची माहिती सांगाल. मलाही तुमच्याकडे जाणून सांगू घ्यायला आवडेल. शकतो इतरांना मी हो, माझ्याकडे ते सांगा. सगळं आहे. मला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही त्याच्याविषयी 1-2 मिनिटं बोला. जयंत सर. हा, शेवतेकर सर बोला ना आपण. शेवतेकर सर. सर दिसत नाहीयेत मला. सर बहुतेक डिस्कनेक्ट झालेले आहेत. आणखी कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. हा, मी आंबेकर सरांना असेल तर संजय सर, टोन विषयी बोलू का 1 मिनिट? हा, बोला बोला. टोन म्हणजे आपण जसं म्हणतो ना की मराठवाडी टोन आहे, वैदर्भीय टोन आहे किंवा कोल्हापुरी टोन मध्ये बोलतो. आपले मराठवाड्यातली लातूरकडची मंडळी कसं म्हणतात, काय करू लाव, कुठ लाव, जेवलाव की, खाल्लं की. सोलापूर साईडला पण साधारण असं बोललं जातं. किंवा साताऱ्याकडे अजून कुठली वेगळी पद्धत आहे. किंवा आता विदर्भातलं करून सांगते तुम्हाला एखादं उदाहरण. काय करू लागला तिकडं, का ते अजून एक शब्द आहे त्यांचा टिपिकल वैदर्भीय शब्द आहेत. काय करून राहिले, जेवून राहिले काय, त्यांचा एक लहेजा, अशा पद्धतीचे खूप वेगवेगळे टोन आपल्याला काढता येतील. साताऱ्याकडची माणसं वेगळंच बोलतात. काय खोलला तुम्ही, काय कोल्हापूरचा रस्ता खाल्ला वाटतात का, काय जेवलं. म्हणजे त्यांची एक हे जे टोन मधले फरक आहे ते नाट्यशास्त्र विभागात खूप छान पद्धतीने याची मांडणी. म्हणून मी जयंत सरांना म्हणत होते. लकीली जयंत सर हे माझे क्लासमेट आहे जर्नलिझमचे, त्यामुळं मी बोलता बोलता एकदम म्हणून गेले हा जयंत. तर त्यांनी अजून छान पद्धतीने मांडणी केली असती याची. तर हा टोन आहे. टोन मधला फरक हा आहे. याचा अर्थ ही भाषा अशुद्ध, कुठलीही भाषा अशुद्ध नसते. कुठलाही टोन, एखाद्याचा टोन आहे म्हणून तो काही चेष्टेचा हसण्याचा विषय होऊ शकत नाही. प्रमाण भाषा आपल्याला अपेक्षित असते. खास करून आपण जेव्हा प्रोफेशन मध्ये काम करतो, आपण प्राध्यापक म्हणून जेव्हा शिकवतोय तेव्हा आपण प्रमाण भाषेत बोलणं अपेक्षित आहे. जर आपण बोललो तर विद्यार्थी शिकतील ना. आपलीच भाषा जर प्रमाण नसेल, आपल्याला प्रमाण भाषा आणि इतर भाषांमधला फरकच लक्षात येत नसेल, तर मग आपण विद्यार्थ्यांना तसं शिकवू शकणार नाही. त्यामुळे ह्यातले जे बेसिक छोटे छोटे फरक आहेत ना, हे फरक समजून घेणं फार गरजेचं आहे. मला असं वाटतं की जयंत सरांना हेच अपेक्षित असावं. हा संजय सर. हॅलो. हा मॅडम. संजय सर. हा सर दिसत नाहीये, शेवतेकर सर दिसत नाहीये. चालेल, मी टोन मधला फरक लक्षात आणून दिला. माझ्या पद्धतीने मला जे कोल्हापुरी, मराठवाडी, वैदर्भीय टोन काढून दाखवता आले ते. कुलगुरू साहेब आमचे विदर्भातलेच आहेत मॅडम, नागपूरलाच होते अनेक वर्ष सर. कुठे जाऊन राहिला बे असं म्हणतात ते. काय करून राहिला बे. आता हा झाला टोन. पण पुन्हा मुद्दा येतो तो प्रमाण भाषेकडे. मॅडम माझा थोडासा असा एक प्रश्न होता की जसं नाना पाटेकर, ओमपुरी सारखी आणि कलावंत आहेत की दृश्य स्वरूपामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी वाटत नाही, परंतु आवाजाच्या माध्यमातून ते प्रभावी होतात. तर एक आम्हाला प्राध्यापकांसाठी साधारण कोणत्या आवाजात मेसेज मध्ये, जसं आपल्या कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये आणि फीडबॅक कसा आला त्याच्यावरती संवाद प्रक्रिया यशस्वी झाली की नाही सांगतात. प्रभावी संवादासाठी एखादं काही उदाहरण तुम्हीच किती छान उदाहरण दिले. अनेक जण आहेत. अमोल पालेकर असतील. अमोल पालेकरांचा पीच बघा, टोन बघा त्यांचा.
ते व्यवस्थित बोलतात. म्हणजे एखाद्याचं बोलणं आपल्याला ऐकताना जेव्हा सुदिंग वाटतं की नाही, तेव्हा त्यांची विचार करण्याची आणि त्यांची व्यक्त होण्याची कुठेतरी सिंक्रोनायझेशन झालेलं असतं. त्यामुळे ते उच्चारणातही वाटत नाही आणि तो टोन आपल्याला खूप प्रभावशाली वाटतो. 2-3 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. अमिताभ जे स्वतःच्या टोनमध्ये बोलतात, स्वतःच्या पिचमध्ये बोलतात. अशा अनेक प्रभावी व्यक्तिमत्व आहेत, की ज्यांची अजून एक छान उदाहरण देते मी तुम्हाला. आर.आर. पाटलांची तुम्ही भाषण ऐका. फार सुंदर म्हणजे बॉडी लँग्वेज कशी असावी, सादरीकरण कसं असावं, पॉजेस कसे असावेत, स्ट्रेसेस कसे असावेत. आणखीन एक उत्तम उदाहरण देते. कदाचित मी राजकीय बीट खूप वर्ष कव्हर केल्यामुळे माझ्या तोंडी पटकन राजकीय व्यक्तींची नावं येतात. उत्तम उदाहरण म्हणजे विलासराव देशमुख. पॉज कुठे घ्यावा, आवाजाची खाली पातळी कशी आणावी, आवाज कुठे वर घ्यावा, बॉडी लँग्वेज कशी वापरावी, याचं अत्यंत छान जे संगम म्हणतात ना, त्यांच्या भाषणात पाहायला मिळायचा. त्यामुळे ही भाषण ऐकावीशी वाटायची. संजय सर? ठीक आहे मॅडम, प्रश्न झालेले आहेत सगळ्यांचे. खरं तर वेळेअभावी अजून खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला पुरेसा वेळ देऊन करता आला असतो, परंतु कमीत कमी वेळेत सुद्धा खूप चांगली मांडणी अजय सरांनी पण केली आणि आपण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे. आपण दोघेही आमच्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहात, त्याचा आम्हाला खरंच मनस्वी आनंद आहे. सरांना, कुलगुरू सरांना जेव्हा सकाळी माहीत झालं आपण दोघेही माजी विद्यार्थी आहात बायोडेटा, सरांना खूप आनंद झाला की मुंबईमध्ये जाऊन महाराष्ट्र स्तरावर आपण आपल्या विद्यापीठाचं नाव पुढं मोठं केलेलं आहे. मी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपासाठी माननीय कुलगुरू सरांना विनंती करतो. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं गेल्या महिनाभरापासून जो आम्ही एक उपक्रम सुरू केला, त्या उपक्रमामध्ये आजचे वक्ते माननीय अजय आंबेकर व माननीय ज्योती आंबेकर या कार्यक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले विद्यापीठाचे प्रकुलगुरू, कुलसचिव, अधिष्ठाता, इतर अधिकारी, प्राध्यापक, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी आणि बंधू भगिनी. कोविडच्या या नकारात्मक वातावरणामध्ये काही सकारात्मक गोष्टी पुढे याव्यात, आपल्या रुटीन मधनं काहीतरी चेंज व्हावं आणि आता तरी थोडा करोनाचा इम्पॅक्ट कमी झाला, पण गेल्या महिन्यामध्ये जो काही धुमाकूळ करोनाने घातला होता, अनेक कॅज्युअलिटीज झाल्यात आणि अशा या वातावरणामध्ये काहीतरी चेंज इन मूड व्हावं. जसं ब्रेक द चेन हे शासन म्हणतं, तसं ब्रेक द मूड या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केलाय आणि आजचं हे 4थं पुष्प आंबेकर दाम्पत्यांनी आपल्या समोर साजरं केलंय. गेल्या 4 व्याख्यानामध्ये अनेक विषयाला आम्ही वाचा फोडली. त्याच्यामध्ये मानसशास्त्रीय दृष्ट्या, दुसरं एक हसते खेळते निरामय जीवन, मागच्या आठवड्यामध्ये कोविड या विषयावरतीच जे चांगलं एक प्रवचन किंवा एक व्याख्यान झालंय ते, आणि आज अतिशय अगदी वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या विषयावरती सादरीकरण जे झालं, त्याबद्दल सर्वप्रथम मी आंबेकर दाम्पत्याचा म्हणजे माननीय अजयजी आणि माननीय ज्योतिजी यांचा विद्यापीठातर्फे आभारी आहे. आम्हाला अभिमान आहे की आपण दोघंही आमच्या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहात आणि एक चांगला नावलौकिक आपण आपल्या क्षेत्रामध्ये मिळवला आणि आमच्या विद्यापीठाचं नाव सुद्धा आपण उज्ज्वल करत आहात. आज आम्ही या ठिकाणी आपल्याला निमंत्रित केलंय आणि थोड्याशा वेगळ्या विषयावरती, जसा पहिला विषय जो अजयजींचा होता गुड गव्हर्नन्स आणि दुसरा विषय जो होता ज्योतिजींचा जो एक संवाद कला किंवा संवाद कौशल्य. ज्योतिताईंचं ऐकून मलाच थोडं घाबरायला लागलं की आता कशा पद्धतीने बोलावं आणि काय बोलावं आणि किती चुका होतील. खरोखर नैसर्गिक राहील की त्याच्यामध्ये संस्कारातीत राहील, हाच मी एक विचार करतो आहे. तर ज्या काही तुमच्या कॉमेंट्स असतील त्यानंतर मला प्रत्यक्ष सांगा. कुठल्याही पब्लिक फोरमवरती मात्र त्याच्यावरती काही कॉमेंट्स करू नये, असं एक मी आपल्याला सांगू इच्छितो. जो पहिलं जे एक व्याख्यान झालं गुड गव्हर्नन्स वरती, त्यामध्ये जरी ते
शासकीय कार्यालयाबाबत जास्त उपयोगाचं जरी असलं तरी विद्यापीठ सुद्धा ह्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत आणि विद्यापीठाचे अधिकारी आणि कर्मचारी हे पब्लिक सर्वंट आहेत आणि त्या पद्धतीचं प्रोव्हिजन युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये केलेलं आहे. त्यामुळं ज्या काही त्याच्यावरती प्रकाश आंबेकरजींनी त्याच्यावरती टाकलाय, आंबेकरजी, परत काही असं म्हणजे त्याच्यामध्ये चूक नको, मी आंबेकर म्हटलं, आंबेकरजींनी जे टाकलेलं आहे ते आम्हा सर्वांना खरोखर उपयोगाचं होईल असं वाटतंय. सांगताना त्यांनी सांगितलंय की सरकारी कार्यालयामध्ये जाताना एक असं वेगळं म्हणजे एक टेन्शन तिथल्या कर्मचाऱ्यावरती किंवा तिथे जाणारे जे व्हिजिटर्स असतात यांच्यावरती असतं. त्याच्यामध्ये याला एक कारणे अनेक असू शकतात. मी माझ्या अधिकाऱ्यांच्या जेव्हा बैठकी घेतो तेव्हा मी सांगतोय त्यांना की जर एखादा विद्यार्थी किंवा त्याचे पालक किंवा कोणी तक्रारदार आलं तर ती तक्रार आपण इमिजिएट ऍड्रेस केली पाहिजे, त्यावरती आपण सोल्युशन दिलं पाहिजे, कारण आपण या समाजाचे या विद्यापीठाचे सेवक आहोत. ती जर तक्रार आपण ऍड्रेस केली नाही, आज जर 300-400 किलोमीटरवरून आलेला विद्यार्थी आणि त्याला जर आपण सांगितलं नाही उद्या ये, तर त्याची मानसिकता काय होईल, त्याचा या व्यवस्थेवरती विश्वास बसेल का? आणि ज्या व्यवस्थेवरती समाजाचा विश्वास बसत नाही ती व्यवस्था कधीही यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळं मी माझं नेहमी यांना सांगणं असतं की त्याला ऍड्रेस करा, म्हणजे त्याला एक काहीतरी सोल्युशन द्या, त्याचं जे काही असेल त्याला. आणि जुजबी असे प्रश्न असतात, गुणपत्रिका मिळाली नाही, निकाल लागला नाही, ऍडमिशन मध्ये काही अडचणी असतील, अशा प्रकारचे ते त्यांच्या बाबी असतात. आपल्या दृष्टीने जरी त्या गौण बाबी असल्या तरी त्यांच्या दृष्टीने त्या खूप मोठ्या बाबी असतात. त्यामुळे त्याला इमिजिएट असं सोल्युशन देणं आवश्यक आहे. आपण सोल्युशन जर दिलं, अनेकदा असं म्हणतायत किंवा आता श्री अजयजी आणि ज्योतिजी ह्या सुद्धा या विद्यापीठाच्या विद्यार्थी असले, ज्यावेळी असं म्हणतात की अनेक संघटनांचा, बाहेरच्या व्यक्तींचा विद्यापीठामध्ये खूप जास्त उपद्रव आहे, याला सुद्धा आम्ही जबाबदार आहोत. जर विद्यार्थ्यांच्या आणि कुठल्या पालकांच्या जर कल्पना काही हे असल्या, शंका असल्या, तक्रारी असल्या आणि त्याला इमिजिएट आम्ही जर सोल्युशन दिलं तर तुमच्यावरती कुठलाही दबाव येणार नाही, कुठलंही प्रेशर येणार नाही आणि त्या विद्यार्थ्यांचा, त्या पालकांचा या व्यवस्थेवरती एक विश्वास बसेल. मी नेहमी माझ्या ऍड्रेसमध्ये सांगतो की वेन वी नो अवर राईट्स वी शुड नो अवर रिस्पॉन्सिबिलिटीज. जेव्हा आपले हक्क आपल्याला माहिती आहे तेव्हा आपल्या जबाबदारीची जाणीव सुद्धा आपल्याला असली पाहिजे. अशाच प्रकारचं विवेचन श्री अजयजींनी केलेलं आहे. गुड गव्हर्नन्स बाबत ते बोलले. गुड गव्हर्नन्स ही संकल्पना आणि सस्टेनेबल ऍडमिनिस्ट्रेशन ही संकल्पना सर्व ग्लोबल स्तरावरती चांगली परिचित आहे. त्याच्याबाबत मी जास्त काही यावेळी बोलणार नाही. एकाच विषयाबाबत जो त्यांनी सांगितला की ब्युरोक्रेसी, लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशरी, या 3 बाबत बोलताना ते म्हणाले की ज्युडिशरीचा, कारण प्रत्येकावेळी चेक अँड बॅलन्सेस असे चालतात. आपण बघतोय की गेल्या 70 वर्षांपासून डेमोक्रेसी नंतर जे समाजाचे प्रॉब्लेम आहेत ते काही फारसे बदललेले नाहीये. पर कॅपिटा इन्कम वाढलं असेल, काही विशिष्ट घटकांचं लाईफ स्टँडर्ड सुधारलं असेल, मात्र फारसा काही बदल कुठल्याच क्षेत्रामध्ये काही जास्त प्रगती झालेली आहे. पण आपण काही जे सामाजिक प्रश्न आहे, पर्टिक्युलरली ग्रामीण भागातले, तर तसेच आहे. आणि ज्यावेळी आपण बघतोय की ब्युरोक्रेसी काही ठिकाणी स्ट्रॉंग आहे, लेजिस्लेटिव्ह बद्दल मी न बोललेलं बरं, आणि ज्युडिशरी तर प्रत्येक याच्यामध्ये, ज्युडिशरी जी प्रत्येक याच्यामध्ये ती वरचढ होत चाललेली आहे. त्याला कारण कदाचित, म्हणजे नॉट ॲज अ व्हाईस चान्सलर ऑफ एनी युनिव्हर्सिटी, माझं एक व्यक्तिगत असं मत आहे की कुठेतरी ब्युरोक्रेसी आणि लेजिस्लेटिव्ह हे कमी पडत आहे, म्हणून ज्युडिशरी स्ट्रॉंग होत आहे, असं हे पिक्चर आहे. त्याबाबत खूप चांगलं त्यांनी भाष्य केलं. मी त्यांचा आभारी आहे. ज्योतिताईंनी संवाद कला बद्दल सांगितलं. त्या अतिशय प्रसिद्ध अशा निवेदिका आहेत. माजी वृत्त संपादक सुद्धा त्या होत्या. आणि मी पहिल्यांदाच सांगितलं की त्यावरती जास्त काही बोलणं मला थोडंसं अवघड राहील. अगदी शास्त्रीय पद्धतीने त्यांना समजावलं. प्रश्न असा, ज्यावेळी भाषेच्या संदर्भात त्या बोलल्या, मॅडम मी नागपुरातला आहे, वऱ्हाडातलं आहे, पण माझं शिक्षण मुंबईला झालंय आणि मुंबईला आमच्या कॉलेजमध्ये
महाराष्ट्रातल्या सर्व रिजन मधले विद्यार्थी होते. ते मराठवाडा असो, विदर्भ असो, तिकडे वेस्टर्न महाराष्ट्र. त्यामुळे मला बोलताना त्यांना मात्र डिफिकल्ट होतं त्यांना, की मी कुठून आलेलो आहे. कारण कदाचित माझ्या भाषेला ते वऱ्हाडी स्टाईल थोडीशी नाही आहे. तुम्ही जे बोललात आता, की काय वे, कसा आहे वे वगैरे, आहे ते विदर्भामध्ये, पण त्याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारची गोडी आहे. ती मराठी असो, ती हरियाणी असो, ती कुठलीही भाषा असो, प्रत्येक भाषेला गोडी आहे. आणि असं म्हणतात, की भाषा ही मैलावरती बदलतं. आणि त्या भाषामध्ये आपण जे बोललात ते बरोबर आहे, की भाषा ही संस्कारित असली पाहिजे. कालच आमची एक नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची बैठक झाली. त्याच्या महाराष्ट्राच्या टास्क फोर्समध्ये मी आहे. आणि आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं एक प्रोव्हिजन आहे, की जे काही प्रोफेशनल कोर्सेस आहे किंवा कुठलीही डिग्री ही मराठीमध्ये असतात. पुणे विद्यापीठाने जे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, यावर्षी पहिल्यांदा मराठीमध्ये त्यांनी इंजिनिअरिंग कोर्स सुरू केला आहे. पण आमच्या चर्चेमध्ये हा एक मुद्दा आलाय, की कुठली भाषा असावी. प्रमाणित मराठी भाषा असणं या एज्युकेशनसाठी आवश्यक आहे. कारण अनेक प्रकारच्या बोलीभाषा इथे आहेत. या बोलीभाषा जोपर्यंत एक प्रमाणित, कारण आपण म्हणतोय मराठीला एक राज्यभाषा म्हणून एक दर्जा मिळालेला आहे, पण अजूनपर्यंत ज्ञान भाषा म्हणून तेवढी ती पॉप्युलर नाही आहे. आणि ही जर भाषा ज्ञान भाषा म्हणून पॉप्युलर करायची असेल, तर ती प्रमाणित भाषाच असली पाहिजे. बॉडी लँग्वेज बद्दल आपण सांगितलंय, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट बद्दल, कारण हा एक खूप महत्वाचा मुद्दा, पर्टिक्युलरली जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, मराठवाडा असो किंवा विदर्भ असो, त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. ज्यावेळी मी सुद्धा एका विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामधून आलो आहे, की ज्याची लोकसंख्या 1500 ते 2000 आहे. आमचं शिक्षण 11वी पर्यंत मराठीमध्ये झालं आणि लगेच ज्यावेळी मुंबईला गेलो, त्यामुळे आमच्यामध्ये एक न्यूनगंड जाणवायचा, की मराठी अर्थात मुंबईची मुलं अगदी हायफाय, कारण त्या प्रकारचं एक फॅमिली ॲटमॉस्फिअर त्यांना असतं. तशाच प्रकारची स्थिती या ग्रामीण भागातली आहे. कारण काही कुटुंबामधलं हे पहिलं जनरेशन आहे, की ते विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी येत आहे. तर त्यांच्यामध्ये एक हे सॉफ्ट स्किल्स नाही. नॉलेज प्रचंड आहे, पण त्यांना एक्सप्रेशन करता येत नाही. अशा प्रकारच्या विद्यार्थ्यासाठी असे सॉफ्ट स्किलचे प्रोग्राम सुद्धा घेणं आवश्यक आहे. कारण आमचं जे करिक्युलम आहे, ते सिलेबस आहे, हे आम्ही सुद्धा एक कुलगुरू म्हणून सुद्धा मी मान्य करतो, हे परीक्षा पास व्हायसाठी ठीक आहे, पण व्यावहारिक जीवनामध्ये याचा काही फारसा उपयोग होत नाही. तर हे शिक्षण व्यावहारिक जीवनामध्ये कसं काय उपयोगी पडेल, आणि हा विद्यार्थी आमचा डिग्री तर घेऊन येईलच, पण त्याच्यामध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स कसा डेव्हलप होईल. जर कॉन्फिडन्स नसेल, भाषेवरती प्रभुत्व नसेल, सॉफ्ट स्किल त्याच्यामध्ये नसेल, जसं आपण बोललात, की तो काय घालतो, कसा उभा राहतो, कसा बोलतो, कसा चालतो, हे सर्व त्याचे सॉफ्ट स्किल्स आहेत. आणि हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप सारे महत्वाचे आहेत. अशा प्रकारचे काही लेक्चर्स आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी पुढेही अरेंज करू. आपण खूप चांगल्या तऱ्हेनं संवाद कलेबाबत बोलला, त्याबद्दल मी आपलंही आभारी आहे, अभिनंदन करतो. आणि आपण दोघांनी आज या कार्यक्रमासाठी वेळ दिला. अर्थात दिस इज युअर अल्मा मॅटर. आपल्या विद्यापीठासाठी आपण वेळ दिला, त्याबद्दल मी आपले परत एकदा अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपले मुद्दे मांडले आणि या दोन्ही आंबेकर सर आणि मॅडम त्या पद्धतीने आपला विषय मांडला आणि त्यांच्या एक सर्व उपस्थितांना एक सूचना मला द्यायची, की पुढच्या शनिवारी आपण महाराष्ट्र वेळ आपण विभागातील प्राध्यापक मॅडमचं हे स्पीच आपण युट्यूबच्या माध्यमातून अधिकारी कर्मचारी मनापूर्वक आभार मानतो. दिनेश
धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू एव्हरीवन. आंबेकर मॅडम सर थँक्यू. थँक्यू. थँक्यू मॅडम.